take a new subject, आज एक नवीन विषय मी घेणार आहे. the blessings of commitment. करारामागचे, समर्पणामागचे आशीर्वाद. That's what we are going to learn this time. आज आपण हे शिकणार आहोत. We'll open our Bibles to 2 Chronicles 16th chapter verse 9. 2 इतिहास 16वा अध्याय त्यातलं 9वं वचन आपण पाहूया. 2 Chronicles 16:9. 2 इतिहास 16वा अध्याय 9वं वचन. The eyes of the Lord run to and fro throughout the whole earth to show himself strong in the behalf of them whose heart is perfect toward him. 2 इतिहास 16वा अध्याय त्यातलं 9वं वचन. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे त्यांचे पाठबळ करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून यहोवाचे डोळे पृथ्वीत येथून तेथून धावत फिरतात. यात तो मूर्खपण केले आहे. येथून तेथून धावत फिरतात. Praise God. The eyes of the Lord run to and fro. परमेश्वराचे डोळे येथून तेथून धावत फिरतात. Now it's not just falling on everybody. केवळ सगळ्यांवरती ती नजर देवाची किंवा डोळे पडतायत असं नव्हे. It does fall on the people. लोकांवर परमेश्वराची नजर पडते नाही असं नाही. But पण there are this a special breed of people on whom his eyes rest. एक विशिष्ट लोकांची जात किंवा एक विशिष्ट लोकांचा गट आहे की ज्यांच्यावर परमेश्वराचे डोळे असे येऊन थांबतात. Amen. Amen. God will cross 1,000,000 people to reach such people. आणि परमेश्वर करोडो लोकांना पार करून अशा विशिष्ट लोकांपर्यंत पोहोचेल. Because here he says कारण ते म्हणतो his eyes are going to stay upon certain group of people. काही विशिष्ट लोकांच्या गटावर त्याचे डोळे येऊन थांबणार आहेत. And we need to see whether we are in that group. आणि आपण हे तपासायचं की तो जो कोणी विशिष्ट लोकांचा गट आहे त्या लोकांमध्ये मी आहे का. Amen. Amen. And we all ought to be there in that group. आणि तुम्ही सुद्धा त्या लोकांच्या गटात असायला पाहिजे की ज्यांच्यावर परमेश्वराची नजर होता होता येऊन फिक्स होते. God's eyes search the whole earth in order to strengthen those whose hearts are perfect towards him. ज्यांचे हृदय परमेश्वराकडे पूर्ण आहे त्यांचे पाठबळ करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून परमेश्वराचे डोळे येथून तेथून त्यांच्यावर धावत फिरतात. Here that word perfect can also mean fully committed to him. इथे हा शब्द जो आहे की पूर्ण, ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण. पूर्ण म्हणजे असाही अर्थ होऊ शकतो इथे. पूर्ण म्हणजे करारी, पूर्ण म्हणजे समर्पित. See, whose heart is perfect. ज्याचं हृदय पूर्ण आहे. पूर्ण आहे. पूर्ण आहे. पूर्ण. See, you don't have this word commitment in the Bible. बायबलमध्ये कमिटमेंट हा शब्द नाहीये. You know, this word commitment we are hearing these days. हा कमिटमेंट शब्द आपण अलीकडच्या दिवसांमध्ये खूप ऐकतो. But it has come from that word perfected. पण परिपूर्ण किंवा पूर्ण या शब्दातनं तो कमिटमेंट हा शब्द बाहेर आलाय. But since we are so familiar with this word commitment, we will take this word as a commitment. पण अलीकडे आपल्याला कमिटमेंट या शब्दाची एवढी सवय झाली ऐकून ऐकून की आपण त्याला कमिटमेंट मध्येच आणूया. करार, एक Amen. समर्पण. So there is an area where you can turn the eyes of God towards you. ते एक भाग असा असतो की ज्या भागात येऊन राहून जगून तुम्ही परमेश्वराचे डोळे आपल्याकडे वळवून स्थिर करून घेऊ शकता. There is a way to win the favor of God. एक रीत असते, एक मार्ग असतो बर का, देवाचा अनुग्रह जिंकून घ्यायचा मार्ग. There is a way to make God to see you. एक मार्ग असतो की ज्या मार्गाने जाऊन आपण परमेश्वराला त्याची नजर आपल्यावर स्थिर करायला लावतो. And God seeing you is a great privilege. आणि देवाने आपल्याला पाहणं किंवा देवाने तुला मला पाहणं हे फार मोठं सुदैव आहे. It's a great elevator. की देवाची नजर माझ्यावर पडली आणि स्थिर झाली ही फार भाग्यवान बाब आहे आणि उन्नतीची बाब आहे. Amen. Amen. So that word perfect, हा शब्द पूर्ण it also means याचा अर्थ असाही होतो faithful. विश्वासू. Amen. It also means faithful. विश्वासूपणा, विश्वासू, इमानदार. So God has a place for the faithful people in his eyes. तर देवाकडे, देवाच्या नजरेमध्ये विश्वासू इमानदार माणसांसाठी एक जागा आहे. त्याचे डोळे त्यांच्यावर पडतात. God has a place for the people who are true towards him. जी माणसं परमेश्वरा प्रित्यर्थ खरी असतात, सत्य असतात, त्यांच्यासाठी देवाकडे जागा आहे. God has a place for those people who are loyal to him. जी माणसं परमेश्वराशी इमानानं राहतात, Amen. इमानदारीनं वागतात, त्यांच्यासाठी परमेश्वराकडे जागा आहे.
God has a place for those people who are committed to Him. जी माणसं परमेश्वराशी करारी जीवन जगतात, समर्पित जीवन जगतात, त्यांच्यासाठी देवाकडे जागा So आहे. that is the area we are going to deal now. हा भाग जो आहे ना, या भागाला आज आपण हाताळणार आहोत. See, a committed man shall abound with blessings. करारी माणूस, समर्पित माणूस आशीर्वादांनी परिपूर्ण होईल. Because Bible says a faithful man shall abound with blessings. कारण बायबल म्हणतं ना, विश्वासू माणूस उदंड आशीर्वाद पावेल. Amen. Amen. So there are various meanings of commitment in the Bible. तर बायबलमध्ये कमिटमेंट किंवा करार या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. That definite word of commitment is not mentioned in the Bible, आणि तो नक्की शब्द कमिटमेंट हा इंग्लिशमध्ये बायबलमध्ये लिहिलेला नाही, but it refers to many things. पण त्यातनं बरेच संदर्भ निघतात. And we are going to deal most of them. आणि त्यातल्या बऱ्याचशा संदर्भांशी किंवा बाबींशी आपण हाताळणार आहोत, त्या बाबींना त्यातनं शिकणार आहोत. And there is commitment in various aspects of our lives. आपल्या जीवनातल्या विविध पैलूंमागे पण कमिटमेंट किंवा करार असतो. Amen. आमेन. Our commitment firstly should be towards God. प्रथमतः आपला करार किंवा आपलं समर्पण देवाला पाहिजे. Amen. आमेन. Our commitment should be to His kingdom, आणि प्रथम तर आपला करार, आपलं समर्पण देवाच्या राज्याला पाहिजे. to His program. आणि देवाचा जो कार्यक्रम आहे त्याला आपण करारी पाहिजे. Our commitment should be towards our family. आणि आपला करार, आपलं समर्पण आपल्या स्वतःच्या परिवाराला पाहिजे. Our commitment should be towards the work we are in. आपला करार, आपलं समर्पण जे काही काम आपण करतो त्या कामात पाहिजे. Our commitment should be towards our neighbors. तसंच आपले जे शेजारी पाजारी असतात त्यांच्या प्रित्यर्थ आपल्यात एक करारी आणि समर्पित जीवन पाहिजे. Our commitment should be towards the church we attend. ज्या चर्चला आपण जातो, ज्या चर्चचे आपण मेंबर आहोत, त्या चर्चची आपली कमिटमेंट, करार किंवा समर्पण पाहिजे. Our commitment should also be in the things that we talk and we behave. तसंच ज्या गोष्टी आपण बोलतो, ज्या रीतीनं आपण वागतो, त्या वागण्यात, त्या बोलण्यात एक करारीपणा, एक समर्पण दिसलं पाहिजे. पण The main source of this commitment should be first towards God. या कराराची मुख्य बाब पहिली किंवा या कराराचा मुख्य उगम पहिला देवाकडे, देवाप्रित्यर्थ पाहिजे. The chief commitment सगळ्यात- for our lives should be towards God first. आपल्या जीवनाची सगळ्यात मुख्य अशी कमिटमेंट किंवा सगळ्यात मुख्य आपल्या जीवनातला करार देवाप्रित्यर्थ पाहिजे की मी माझं जीवन जिवंत देवाला करार करून समर्पित केलंय. Praise God. See, Amen. many people fail because they are not committed to God. बरीच माणसं अपयशी होतात कारण जिवंत देवाला ती समर्पित नाहीत. Jesus Himself said, येशू स्वतः बोलला, "You shall love the Lord God with all your heart, with all your mind, with all your strength." तुम्ही संपूर्ण हृदयाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रभू आपला परमेश्वर याच्यावर प्रीती करा. This is the first and the great commandment. आणि ही पहिली व सगळ्यात मोठी आज्ञा आहे. What is this commandment teaching us? ही आज्ञा आपल्याला काय शिकवते? It is teaching us to be committed to God. ही आज्ञा आपल्याला दुसरं काही शिकवत नाही. ही आज्ञा आपल्याला असं शिकवते की अरे देवाशी कराराचं जीवन जग. Amen. Amen. Jesus is telling us येशू आपल्याला सांगत आहे that every fiber of our being, की आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक कण आणि कण, every facet of our lives, आपल्या जीवनाचा प्रत्येक भाग आणि भाग it must be committed to loving God and serving God. परमेश्वरावर प्रीती करणे आणि जिवंत परमेश्वराची सेवा करणे याला करारी आणि समर्पित पाहिजे. This also means याचा अर्थ असाही that लागतो we must not hold back anything from God. की देवापासून आपण काही राखून नाही ठेवायचं. Why? का? Because God does not hold anything back from us. कारण देव आपल्यापासून काही राखून ठेवत नाही. God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती केली की that He gave His only begotten Son, Jesus Christ. त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला ना. Jesus died for us. येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला ना. In other words, दुसऱ्या शब्दात God did not hold anything back when it concerned us. आपला जेव्हा प्रश्न आला, मानव जातीचा जेव्हा प्रश्न आला, तेव्हा देवाने आपल्यापासून काही राखून ठेवलं नाही. Now we should also be committed so much to God that we should not hold anything back when it comes to God. मग आपण सुद्धा त्या जिवंत देवाला आता इतकं करारी आणि समर्पित जीवन दिलं पाहिजे की आपणही आपल्या जीवनातलं किंवा आपलं काही देवापासून राखून मागे ठेवता कामा नये. तर आय सरेंडर ऑल. Amen. Now we see in the world people are committed to certain things and certain people. जगात आपण पाहतो ना, दुनियेत आपण पाहतो की माणसं करारी असतात, काही गोष्टींना करारी असतात, काही लोकांशी करारी असतात. But Jesus tells us पण येशू आपल्याला सांगतो that our commitment to Him must supersede the commitment we have towards everybody else. आपण जो काही ज्या कुणाशी करार केलेला आहे किंवा जे काही ज्या कुणाला आपण आपलं जीवन समर्पित केलेलं आहे
त्या सगळ्याहून जास्त प्रमाणामध्ये आपलं जीवन परमेश्वरासाठी करारी आणि समर्पित पाहिजे. Praise the Lord. Amen. Even in that matter, it should supersede the commitment towards your own family. आणि त्या बाबतीत म्हणायला गेलं तर आपल्या स्वतःच्या परिवाराला सुद्धा आपण जे समर्पण आणि करार केलाय ना, त्याहूनही जास्त समर्पण आणि करार आपला देवाला पाहिजे. Amen. Amen. Because Jesus said कारण येशू बोलला in Luke 14:26 and 27, लूक 14:26 आणि 27 मध्ये येशू बोलला, if anyone comes to me and does not hate his own father and mother and wife and children and brothers and sisters, yes, and even his own life, he cannot be my disciple. Whoever does not bear his own cross and come after me cannot be my disciple. येशू ख्रिस्त बोलला लूक 14वा अध्याय 26 आणि 27 वचन, जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपला बाप व आई व बायको व मुले बाळे व भाऊ व बहिणी यांचा आणखी आपल्या जीवाचाही द्वेष करीत नाही तर त्याला माझा शिष्य होता येत नाही. जो कोणी आपला वधस्तंभ वाहत माझ्या मागे येत नाही त्याच्याने माझा शिष्य होवत नाही. See, if there is a requirement where now you have to make a choice between your family and God, जर असा प्रसंग आला, जर अशी वेळ आली, जर अशी गरज पडली तर देव आणि आपला परिवार यामध्येही आपल्याला निवड करावी लागेल. then you need to take the stand for God. आणि मग तुम्ही देवासाठीच उभं राहायला हवं. असा जर काही प्रसंग निवडायचा आला तर त्यावेळेला निवड देवाची करून देवाच्या बाजूनीच उभं राहायचं. Amen. Amen. I have followed this principle right from the time I was saved. ज्या दिवशी माझं तारण झालं त्या दिवसापासून आजवर या तत्वावर मी चालत आलोय. If people place two things before me, God or your family, I will say God. जर लोकांनी दोन गोष्टी माझ्या समोर ठेवल्या आणि मला म्हटले की परिवार की देव, तर मी म्हणेन देव. Amen. Amen. For me it should be God first. For my wife also it should be God first. माझ्यासाठी माझा देवच पहिला पाहिजे, माझ्या बायकोसाठी सुद्धा देवच पहिला पाहिजे. Amen. Amen. See, I'm not talking about God's work. मी देवाच्या कार्याविषयी सेवेविषयी बोलत नाही. Are you understand? I'm not talking about God's work. मी देवाच्या कार्याविषयी बोलत नाही. I'm talking about relationship. ही जी नाती असतात ना त्या नात्यांविषयी मी बोलत आहे. Don't confuse both. याचा गोंधळ नका करून घेऊ. Work comes second. काम नंतर येतं. Amen. Amen. It comes third, in fact, because first your commitment should be towards God, and then your wife, and then the children, and then the work. काम नंतर येतात. नंतर म्हणजे तिसऱ्या चौथ्या नंबरला कामं येतात. पहिलं आपला करार पाहिजे परमेश्वराला, मग आपला करार पाहिजे आपल्या परिवाराला, आपल्या पत्नीला, आपल्या पतीला, आपल्या मुलाबाळांना, आणि मग काम. See, many times बऱ्याच वेळेला we place work second आपण कामाला दुसरी जागा देऊन टाकतो and the wife third. आणि देवानंतर स्ट्रेटअवे काम आणि बायको तिसरी. Work has no place if there is no commitment in the family. जर परिवारात करारी नातं नसेल तर मग कामाला काही महत्व नाही. If you and your husband don't float together, your work has no meaning. म्हणायचा प्रयत्न पोचतोय का? तुम्ही आणि तुमचे पती किंवा तुम्ही आणि तुमची पत्नी एकत्र वाहत नसाल तर केलेल्या सेवेला अर्थ नाही. Are you understanding? कळतं का? You may be separated from your spouse, तुम्ही तुमच्या जीवन साथीदारापासून वेगळे झालेले and असाल you may be saying, I'm ministering for God. आणि तुम्ही असं म्हणत असाल की नाही नाही मी जिवंत देवाची तरी सेवा करत आहे. Who will want to listen to you? असशील करत, कुणाला तुझं ऐकायला आवडेल? Amen. Only those people who have separated themselves from their wives will come to attend you. फक्त अशांनाच ऐकायला आवडेल की ज्यांनी स्वतःला आपल्या नवऱ्यापासून आणि बायकोपासून वेगळं करून घेतलंय तेच तुझं ऐकायला येतील. Amen. Amen. So our commitment to Christ, असं नाही, आपला ख्रिस्तासाठीचा करार it demands, तो हक्काने मागणी करतो. if given an either or situation, आणि त्यामध्ये परिस्थिती जर अशी काही आली, we have to take the hand of God अर्थातच instead of the आपण hand of the family. अर्थातच परिस्थिती आणि प्रसंग असे जीवनात काही उभे राहिले की आता परमेश्वर आणि माझा परिवार याच्यामध्ये मला निवड करायला लागणार आहे, तर पहिलं परमेश्वराचा हातच आपण धरायचा आहे. Because nobody wants to go to hell कारण for कुणाला you. तुझ्या खातर कुणाला नरकात जायला आवडणार नाही. Amen. आमेन. Just because your wife says, come with me to hell, you don't say, oh, yes, I love you, so for you, for केवळ that तुझी love I'll go बायको- to hell. Say, केवळ तुझी बायको तुला म्हणते की तू माझ्या बरोबर नरकात चल म्हणून तू तुझ्या बायको बरोबर नरकात जाशील का? हो हो, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू नरकात चालली, मी पण नरकात येतो. no, you won't. तुम्ही नाही तर तू जा. हालेलुया. So the bottom line is, तर मुख्य बाब काय? those people who cannot make this kind of commitment, पाया काय आहे?
ज्या लोकांना अशा पद्धतीचा करारच करता येत नाही, Jesus said, येशू बोलला, they cannot be my disciple. ते माझे शिष्य होऊ शकत नाही. See, there is a more love and less love. जास्त प्रेम आणि कमी प्रेम आहे. See, Jesus said, येशू बोलला, if you love your father and mother more than me, तुम्ही जर आपला बाप व आपली आई यांच्यावर माझ्यापेक्षाही जास्त प्रेम केलं, so there is a more and there is a less. तर एक जास्त आणि कमी अशी दोन्ही प्रेम आहेत. Don't mix it up. त्याचा गोंधळ नका करू. What belongs to God has to be given to God. What belongs to your family has to be given to your जे family. देवाच्या मालकीचं आहे ते देवाला दिलं पाहिजे, जे तुमच्या परिवाराच्या मालकीचं आहे ते परिवाराला दिलं पाहिजे. It's as simple as that. एवढं साधं सोपं आणि सरळ गणित आहे. To many people, अनेक माणसांना that word commitment is almost like a bad word. तो शब्द करार म्हणजे शिवीच वाटतो, की करार कमिटमेंट वगैरे कोणी मला मागू नका. See, कमिटमेंट मागू नका म्हणजे मग कामं कशी व्हायची? see. But if you see it in the right, proper perspective, पण जर योग्य दृष्टिकोनातनं आपण पाहिलं, it is a great word for your elevation. तुझ्या उन्नतीसाठीचा कमिटमेंट हा शब्द फार मोठा आहे तुझ्या उन्नतीसाठी. Because it is a word that draws the attention of God towards you. कारण करार किंवा कमिटमेंट हा शब्द देवाचं लक्ष तुझ्याकडे खेचून घेत आहे, Praise God. की बाबा करार करायचं म्हटला. I don't know what the world thinks about it. मला माहित नाही जग या विषयीने काय And I'm म्हणतं. not concerned about what the world thinks about आणि it. जग जे विचार करत असेल ते करेल, त्याने मला काही फरक पडत नाही. But in the eyes of God, this word commitment has a great value. पण देवाच्या नजरेमध्ये करार या शब्दाला, समर्पण या शब्दाला खूप मोल आहे. When one makes a pledge, एखादा माणूस जेव्हा नवस करतो, he makes a pledge towards God. प्लेज करार करतो देवाला, He makes an allegiance to God. देवाला करार करतो, ठरवतो, Then he turns God's face towards him. त्याला तो काय करत असतो माहितीये? तो देवाचा चेहरा स्वतःकडे वळवून घेत असतो. God is not just interested in a casual talk. देवाला काही असं उगीच मारलेल्या गप्पांमध्ये रस नाही. ते आपण आपल्यासारखं लोकांना आवडतं. उगीच मारलेल्या गप्पा माणसाला आवडतात की आज टाइमपास. हालेलुया. But God, deals with us with commitment. पण देव आपल्याशी कार्य करताना कमिटमेंट करार, In other words, He is a covenant God. म्हणजे दुसऱ्या शब्दात म्हणायला गेलं तर कराराचा देव आहे तो. He is a covenant keeping God. तो करार पाळणारा देव आहे. And He expects people to keep a covenant with Him. आणि त्याची अशी अपेक्षा आणि आशा आहे की लोकांनी देखील माझ्याशी करार करावा आणि पाळावा. See, many people, गप्पा मारायला, it's very easy for them. बऱ्याच माणसांना गप्पा मारणं सोपं मी असतं. हे करणार, मी ते करणार, मी असं करणार, तसं करणार. देव म्हणतात, हे ऐकून माझं कान पिकलं. पिकले वा हालेलुया. I want commitment. मला करार पाहिजे. देव म्हणतो तुझ्या गप्पा ऐकून मी फार भैरा झालो. Praise God. It is through commitment करार, that you find out what you are really made of. करारातनं समजतं की हा किती पाण्यात आहे आणि हा कुठल्या धातूचा बनलाय And what you really stand for. आणि कशासाठी तू उभा आहेस. Whether you really believe in what you are saying. तुझे बोलतो त्यावर तुझा खरोखर विश्वास आहे का. See, you can say, but when you commit, that means you believe in your saying. तुम्ही बोलू शकता, पण जेव्हा तुम्ही करार करता त्याला तुम्ही जे बोलताय त्यावर तुमचा विश्वास असतो म्हणून तुम्ही बोलताय. See, you cannot take a man who talks very seriously, but if a man makes a commitment, you can take him seriously. एखादा माणूस गांभीर्याने बोलत आहे म्हणून त्याला आपण गांभीर्याने घेऊ शकत नाही, पण एखादा माणूस जर करार करून बोलत असेल तर त्याला आपण गांभीर्याने घेऊ शकतो. Praise God. Amen. It is through commitment one proves his seriousness in things. एखादा माणूस त्याच्या करारातनं आणि समर्पणातनं दाखवून देत असतो की तो दिलेल्या गोष्टींप्रत्यर्थ किती गंभीर आहे. Now many people say, I have faith in for this, I have faith for that. तसं तर बोलायला माणसं काय काय बोलतात. माझा यासाठी विश्वास आहे, माझा त्यासाठी विश्वास आहे, I believe in this, I believe in that. माझा ह्याच्यावर विश्वास आहे, माझा त्याच्यावर विश्वास आहे. But you really, if you go behind the screen and try to find out, they really don't believe in what they are saying. पण पडद्यामागे जाऊन जर शोधून काढायचा प्रयत्न केला तर आपल्याला कळतं की हे जे बोलतायत त्यावरती त्यांचा खरोखर विश्वास नाहीये, गप्पा मारल्या आहेत. Because when push comes to shove, कारण की जेव्हा वेळ येते ते बघायची, when you are really pushed किंवा into it, तुम्ही त्या अडचणीमध्ये किंवा एक वेळ येते की तुम्ही धक्का मारल्यासारखे त्या परिस्थितीत आता उभे आहात, then they show their true colors. मग खरा रंग दिसतो. Then they show they are not really committed to what they are saying. मग असा काही प्रसंग उद्भवला की तिथं त्यांचे खरे रंग कळून येतात That they don't really believe it. की नाही ह्यांनी गप्पाच मारल्या, ह्यांनी जे बोललं त्यावरती विश्वासही ठेवलेला नाही, करारही They नाही, are just saying. आपलं बोलायला बोलले. Amen.
That's why I want to talk to you on this word commitment. म्हणून मला तुम्हा लोकांशी या शब्दावर बोलायचंय, कमिटमेंट, करार किंवा समर्पण. God honors commitment. Write it down. लिहून ठेवा, परमेश्वर कराराचा मान करतो. God does not honor gappa. परमेश्वर गप्पांचा मान करत नाही, ते पण God लिहा. honors commitment. परमेश्वर कराराचा, समर्पणाचा मान करतो, गप्पांचा करत नाही, असं पूर्ण लिहाल, अर्धवट लिहू नका. You know why? का? Because कारण देव सुद्धा गप्पा मारत नाही. वा, God is committed to us. देव आपल्याशी करारी आहे म्हणून. Are you understanding? कळतं का? See, he does not want you to only talk and then he is committed to you. देवाची इच्छा नाहीये की फक्त तुम्ही बोलत राहायचं फक्त आणि करार सगळा देवानी देवाकडनं करायचा आणि तुझ्याकडनं करार समर्पण काही नाही, नुसते No, गप्पा. no. नाही. Many times we like to say, "Oh God, how good you are, how committed you are, how faithful you are, how merciful, how." What about us? बऱ्याच वेळेला आपल्याला हे सगळं बोलायला आवडतं की देवप्पा तू किती चांगला आहे, तू किती विश्वासू आहे, तू किती दयाळू आहे, तू हा आहे, तू तो आहे. देव म्हणतो मी सगळा आहे, तू कोण आहे? See, करार समर्पण वगैरे काय हाय का नाही? see, he expects the same kind of commitment from each one of us. देवाला त्याच पद्धतीचं समर्पण आणि करार प्रत्येकाकडनं हवा असतो. देव म्हणतो मी तुझ्याशी करारी आहे ना, मग तू माझी करार राहा. See, God does not appreciate sloppy business in his kingdom. देव बापाला त्याच्या राज्यामध्ये गहाळ आणि अशी गबाळी कामं आवडत नाही. Amen. आमेन. You should be able to say, तुम्हाला असं म्हणायला जमलं पाहिजे, don't you know that I am in my father's business and I have to be faithful and committed to it? तुम्हाला असं म्हणायला जमलं पाहिजे की तुम्हाला माहित नाही की मी माझ्या बापाच्या व्यवसायात असायला हवंय आणि मी माझ्या बापाशी आणि त्याच्या राज्याशी विश्वासू असायला हवंय, मी माझ्या बापाच्या व्यवसायात आहे. Praise God. You Amen. are in your father's business. तुम्ही तुमच्या बापाच्या व्यवसायात आहात. It's not a small time business. हा काही छोट्या वेळचा पार्ट टाइम बिझनेस नाही. जसं तुम्ही चन्ना फुटाणा विकतात असं नाही. It's a big great business. It's the salvation of souls. राजा, लोकांच्या तारणाचा प्रश्न आहे, तुला काय चणे फुटाण वडापाव वाटला का? See, when people and the world tries to draw you from the purposes of God, लोक आणि दुनिया जेव्हा तुम्हाला परमेश्वराच्या संकल्पांपासून लांब घेऊन जायचा प्रयत्न करतात, this is the kind of statement that will prove whether what you believed in or talked in, whether you are really committed to it. त्यावेळेला तुम्ही ज्या पद्धतीचं विधान करताय त्या विधानावरनं सिद्ध होईल की तुम्ही खरोखर करारी आणि समर्पित देवाला आहात की नाही. And I will let you know one thing. आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन, There will be many times बराच वेळेला when commitment will cause you to stand alone. बरीच वेळ किंवा बरेच प्रसंग बराच काळ असा निर्माण होईल की जिथं हा तुम्ही जो केलेला करार आणि समर्पण आहे ते तुम्हाला एकटं उभं राहायला लावेल आणि जोडीला कोणी नसेल, Nobody will be standing next to you. कोणी शेजारी उभं राहणार नाही, Amen. एकटे पडाल. Like Jesus said जसे येशू बोलला to his disciples, शिष्यांना, if you also want to leave, leave. तुम्हाला पण मला सोडून जायचं का? जा. But I am committed to God's purpose. मी देवाच्या संकल्पांना करारी आहे. Because they said they all left. कारण की ते म्हटले की ते सगळे गेले. Jesus said, okay, they left. You also want to leave, leave. येशू म्हटला ठीक आहे, ते सगळे गेले, तुम्हाला पण जायचं, जा. I am committed to God's purposes. मी देवाच्या संकल्पांना करारी आहे. So there are times तर अशा वेळा it असतात, will so happen तर अशा वेळा येतील की असं होईल. when you are committed to God. तर अशा वेळा असतात की कदाचित असं होऊ शकतं की जेव्हा तुम्ही देवाला करारी जीवन जगताय, You will stand alone. You will not find anybody तर with you. कदाचित असं होऊ शकतं की सगळे सोडून जातील आणि तुम्ही एकटेच उभे असाल. Forget the world. जगाला विसर, Forget the world. जगाला विसर. I have to be a God pleaser first. मला पहिलं देवाला प्रसन्न करणारं व्हायचंय. I have to be a God pleaser. मला पहिलं देवाला प्रसन्न करणारं व्हायचंय. आज जो माझा तो माझा, उद्याचं मला नाही माहित. Amen. Amen. Secret approval, wrong approval, casual attitude, that will grow very easily with the crowd. आरामाने गप्पा मारत राहणं, कॅज्युअलपणा आणि मग गुप्तपणे लोकांकडनं मान्यता घेणं, गुप्तपणे लोकांची मनं जिंकून घेणं, हे सगळं लोकांना, समुदायाला फार आवडतं. But commitment पण करार, will find honors in the eyes of God. कराराला देवाच्या नजरेत मान मिळतो. Every day you have to tell God, रोज तुम्ही देवाला सांगायचं, Lord, I am committed to you. प्रभू मी तुझ्याशी करारी I आहे. will not go back. मी नाही मागे I have जाणार. put my hand on the plow. I will not turn back. मी नांगराला हात लावलाय, मी मागे जाणार नाही. Whether anybody believes in you or not, मग कोणी तुझ्यावर विश्वास ठेवो का न ठेवो, I believe in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. See, when Jesus stood, he stood alone. येशू जेव्हा उभा राहिला, एकटा उभा राहिला.
He stood alone. एकटा उभा राहिला. Everybody forsook him. सगळ्यांनी त्याला सोडलं. He said, the time will come, every one of you will forsake me, but I am not alone because my Father will be with me. येशू म्हटला, वेळ येईल की तुम्ही प्रत्येक जण मला सोडून जाल, पण तरी मी एकटा नाही, कारण माझा देव जो बाप माझ्या बरोबर आहे. Praise the Lord. So Amen. keeping this in focus, let us tread on this most important principle of life. तर या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून जीवनातल्या या अतिशय महत्वाच्या भागात किंवा विषयात आता पाऊल टाकू. See, if you are interested in working for God, there is a time where you need to be taking things seriously and saying to God that I am committed to you. तुम्हाला जर देवाचं कार्य करण्यामध्ये उत्सुकता असेल तर कधीतरी कुठेतरी तुम्हाला देवाला गांभीर्यानं घेऊन देवाशी कराराचं जीवन जगून समर्पित जीवन करून दाखवावं लागेल. Amen. Amen. First point, पहिला मुद्दा, the commitment of God. देवाने केलेला करार. Was not God committed to each one of us? देव आपल्या प्रत्येकाशी करारी होता की नव्हता? Did not God establish his covenant with Noah? देवाने नोहाशी आपला करार प्रस्थापित केला की नाही? काय देवाने फक्त गप्पा मारलं नोआशी? का No, देवाने- he made a commitment with Noah. देवाने नोहाशी करार केला की नाही? का नुसत्या गप्पाच मारल्या? He said, तो म्हटला, I will never again destroy the earth after this. देव काय म्हटला नोहाला? याच्यानंतर मी परत कधीही पृथ्वीचा नाश असा करणार नाही. Was he committed to his statement? मग त्याने जे विधान केलं, परमेश्वराने नोहाला जे विधान केलं, त्याला तो करारी राहिला की नाही राहिला? Yes. राहिला. God bound himself. देवाने स्वतःला नमविले. How? कसे? By placing a bow in the horizon. ते धनुष्य तिथे आकाशात ठेवून, He placed the rainbow in the horizon. रेनबो आकाशामध्ये ठेवून, And he said, आणि म्हणाला, this is my commitment. ते म्हटला हा माझा करार आहे. I'll never again flood this earth in this manner ever again. परत अशा पद्धतीनं पृथ्वीवर मी पाण्याचा पूर आणणार नाही. Was God committed to his statement? देव केलेल्या विधानाशी करारी राहिला की नाही? Yes. राहिला. 6,000 years have passed. 6,000 वर्ष लोटली, And you still see the rainbow, but you don't see that kind of flood. तरी आपल्याला रेनबो किंवा ते धनुष्य दिसतं आकाशामध्ये, पण त्या पद्धतीचा पूर परत कधी आलेला दिसला नाही. Now scientists will have many meaning why the rainbow is there. आता शास्त्रज्ञ बरीच कारण आपल्याला सांगतील की आकाशात ते इंद्रधनुष्य किंवा रेनबो का दिसतो. But for us believers, आपण जे विश्वासू लोक, आपल्याला माहितीये की रेनबो का दिसतो. rainbow is the commitment of God towards his people. रेनबो किंवा इंद्रधनुष्य बघितल्यानंतर आपल्याला समजतं की देवाने माणसांशी केलेला हा करार आहे. Amen. नोआ That- आजोबांशी देवा बोलला That होता God has not turned back from his commitment. की ते त्याच्या करारापासनं फिरलेला नाही, Because that was the token of his covenant. कारण देवाने त्याच्या कराराचं हे चिन्ह दिलं, And this token was for all mankind. आणि हे चिन्ह संपूर्ण मानवजातीसाठी आहे. Look at God making commitment with Noah. देवाने नोआशी करार केला तो पहा. Look at God making commitment towards Abram. देवाने अब्रामाशी पण करार केला तोही पहा. Amen. Amen. Did one of his promise fail? त्याचं एकही अभिवचन असंच अपयशी झालं का? That commitment which he made to Abraham, it never failed. जो करार त्याने अब्रामाशी केला तो अपयशी ठरला नाही, God did not back out from his आणि commitment. देव त्यानं केलेल्या करारापासून मागे फिरला नाही. Though we see Abraham falling off his commitment towards तरी God. आपण पाहतो की अब्रामाने देवाशी जो करार केला होता त्यापासून थोडा मागे फिरला, At times Abraham did tell lies. आणि कधी कधी अब्राम खोटही बोलला, Abraham did falter in his steps. आणि कधी कधी अब्राम त्याच्या पावलांमध्ये डगमगलेलाही आपल्याला दिसतो. But God's covenant keeping was always faithful. पण देवाकडनं देवाचा करार हा नेहमी विश्वासू होता, And God got him back on his right track. आणि देवाने त्या अब्रामाला परत योग्य त्या रुळावर आणलं. God showed Abraham that he will not backtrack with his commitment. आणि देवाने दाखवून दिलं अब्रामाला की मी माझ्या कराराच्या रुळांवरनं घसरणार नाहीये मागे, Amen. आणि तुझी घसरलेली गाडी मी परत रुळावर आणीन. God said, देव बोलला, I will bless you with a son. मी तुला मुलाचा आशीर्वाद देईन. Did God keep a commitment? देवाने अब्रामाशी केलेला करार की मी तुला पुत्र संतान देईन, पाळला की नाही पाळला? Yes. पाळला. He did keep the covenant. देवाने करार पाळला. God also said, I will give you this land देव असंही म्हटला की हा देश मी तुला देईन, to you and your seed. ही जमीन मी तुला आणि तुझ्या बीजाला संतानाला देईन.
Israel stands as a new testimony that God keeps his commitment. इस्रायल देश एक शांत साक्ष म्हणून उभा आहे की देवबाप केलेले करार पाळतो याची साक्ष इस्रायल देश. That is the land of Canaan. इस्रायल देश, कनान देश. God had promised that I will give it to you and your seed. कनान देश देवा बोलला होता ना, वचन दिलं होतं देवाने की तुला आणि तुझ्या बीजाला मी देश देईन. हा God has given them. देवाने दिलाय That त्यांना. land came from the hands of God. तो देश, ते वतन देवाच्या हस्ते त्यांना मिळालं. God said, I will bless you with Isaac, and he blessed him. देव त्याला म्हटला मी इसाकाचा आशीर्वाद तुला देईन अब्राम, आणि देवाने त्याला इसाक दिला. God also said, I will bless you with spiritual children like the stars. देव म्हटला की चांदण्यांप्रमाणे, आकाशातल्या तारांप्रमाणे मी आध्यात्मिक संतानं पण तुला दिली, आणि देवाने दिली. You and I are that testimony. तुम्ही आणि मी ती We are the साक्ष. stars of God. तुम्ही आणि मी ती साक्ष आहोत. आपण त्या चांदण्या, आपण ते तारे जे देवाने अब्रामाला दाखवले आणि म्हटला की तुला मी एवढं आध्यात्मिक संतान देणार आहे. We are the spiritual children of Abraham. आपण अब्रामाचा आध्यात्मिक संतान आहोत. God also said, I will bless you with natural children like the sands of the sea, and he had given. ते म्हटला की नैसर्गिक संतान पण मी तुला या समुद्राच्या किनाऱ्यावरच्या वाळू इतकं दिन, आणि देवाने तेही केलं. Look, go to Israel and you will find all the natural children of Abraham. इस्रायलला जा, तुम्हाला अब्रामाची नैसर्गिक संतानं पण तिथं सापडतील. God never retraced his steps. म्हणायचा प्रयत्न कळतोय ना, देवाने केलेल्या कराराला मागे फिरत नाही. एकदा देव बोलला की करून राहतो. Abraham, अब्रामा, you shall be a father of many nations. अनेक देशांचा, अनेक राष्ट्रांचा तू पिता होशील. Not one nation Israel, but many nations. एक राष्ट्र इस्रायल नाही, अनेक राष्ट्रांचा तू पिता होशील. How did he become the father of many nations? कसा अनेक राष्ट्रांचा तो पिता झाला? We are all in India, in the United States, and then other countries all over the world. Different nations have believers. संपूर्ण जगभरामध्ये वेगवेगळ्या देशात जी बिलीवर माणसं आहेत. आज भारतामध्ये आपण जे सगळे विश्वास उघड आहोत, अमेरिकेत आहेत, इकडे अख्ख्या जगामध्ये प्रत्येक देशात जे बिलीवर लोक आहेत. झालं, We are all the children of Abraham. आपण अब्रामाचं संतान झालो. अब्रामाला म्हटला दे मी अनेक राष्ट्रांचा तुला पिता करीन. झालं ना. God is a committed person. देव कराराचा व्यक्ती आहे. You know why I'm sharing all this? So that our commitment towards God will become strong. तुम्हाला माहिती मी हे सगळं का सांगत आहे? अशासाठी की आपण जिवंत देवाला जो करार केला ना, तो जरा मजबूत आणि बळकट करा. What he says he does. देव जे बोलतो ते करतो. He keeps his purpose to the point of death because Jesus died on the cross. आणि देव त्याचे संकल्प अगदी मरणापर्यंत पाळतो. का? कारण येशू मेला. He never backs off. तो कधी मागे नाही फिरत. He is not afraid to push himself, to stretch himself. देव कधी घाबरत नाही, का भीत नाही, का नको आता खूप झालं, आता हे खूपच ताणलं. नाही, देव कधी भीत नाही, कधी घाबरत नाही, आणि जे बोललाय, जो करार केलाय त्याला मागे फिरत नाही. Even when Adam and Eve sinned, आदाम आणि हव्वेनी सुद्धा जेव्हा पाप केलं, what did God do? देवाने काय केलं? He was not afraid. देव काही घाबरला नाही. He offered the burnt offering on behalf of Adam and Eve. त्यानं काय केलं? यज्ञार्पण दिलं, त्याने होमार्पण दिलं. See? आदाम आणि हव्वेच्या वतीनं त्याने दिलं A burnt offering. जळलेलं अर्पण. Though there was no burning there, but yet it was a burnt offering. होमार्पण त्यांच्या वतीनं परमेश्वराने देऊन टाकलं. See? Amen. He covered them. त्यांना झाकून घेतलं. Praise the Lord. Amen. Something happened to that animal, it got burnt, and then it became a burnt offering. त्या जनावराला काहीतरी झालं, ते जळलं आणि ते होमार्पणात बदललं. Amen. Amen. Because in the Old Testament, जुन्या करारात we see fire on the altar to burn the offerings. आपण वेदीवर अग्नी पाहतो अर्पण जाळायला. But in the New Testament or in the New Covenant, पण नवीन करारात we see Jesus in a sense consumed for us. आपण येशूला वेदीवर आपल्यासाठी जळून भस्म झालेला पाहिलाय. But one thing we know, पण एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, before God could really burn that offering for Adam and Eve, he removed the skin and then it was burnt. आदाम आणि हव्वेसाठी ते जनावराचं होमार्पण परमेश्वराने करण्या अगोदर त्या जनावराची कातडी देवाने सोलून काढली. See, it was not a sin offering, it was a burnt offering. पापार्पण नव्हतं, ते होमार्पण होतं. Try to understand what I'm saying. आता नीट ऐकायचं, God लक्ष did not bring लावायचं, a sin offering to cover Adam and Eve. He आणि- brought a burnt offering. समजून घ्यायचा, कमीत कमी प्रयत्न करायचा की देवाने आदाम हव्वेसाठी पापार्पण केलं नाही, होमार्पण केलं, जाळलेलं अर्पण. What does it show? म्हणजे काय? That God was committed to saving mankind through the blood and the death of Jesus की Christ. जणू काही देव करार करून असं म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूतून आणि त्याच्या रक्त सांडण्यातून
मी मानवजातीला उद्धार देण्यास्तव करारी आहे. Right from the first man to the last man. पहिल्या माणसापासून पहिल्या पुरुषापासून ते शेवटच्या पर्यंत God is ready to save to the uttermost if they only come to him and trust on him. देव पार टोकाला जाऊन तारायला तयार आहे प्रत्येक मानवाला. जो प्रत्येक मानव देवाकडे येऊन देवावर विश्वास ठेवायला तयार असेल तर. It is never houseful in the heaven of God. देवाच्या स्वर्गात हाऊसफुल बोर्ड कधी नसतो. Amen. आमेन. It's not, oh, this much number only I can take in. की नाही माझ्या घरात जागा नाही एवढीच माणसं येऊ शकतात. No. नाही. If the whole world believes in Jesus, the place will be found in heaven for the whole world. संपूर्ण जगाने जरी येशूवर विश्वास ठेवला तर संपूर्ण जगातल्या संपूर्ण मानवजातीला त्या स्वर्गात बसायला जागा मिळेल एवढं स्वर्ग मोठं आहे. God can take care of everyone for eternity. देव प्रत्येकाचा संभाळ सनातनापर्यंत करू शकतो. Praise God. आमेन. It's other thing, all don't come to Jesus. ही वेगळी बाब की सगळे येशूकडे येत नाहीत आणि येशूवर विश्वास ठेवत नाहीत. अनदर इशू. Because Bible says he does not want anyone to perish but all to come to salvation. कारण बायबल म्हणतं ना देवाची इच्छा नाहीये की कोणाचाही नाश व्हावा तर देवाची इच्छा आहे की सगळे तारणाकडे यावेत. Bible says God so loved the world. बायबल म्हणतं देवाने जगावर इतकी प्रीती केली की. That means याचा अर्थ Jesus did not die for the believers alone, he died for the whole world. येशू ख्रिस्त केवळ बिलीवर माणसांसाठी मेलेला नाही तर संपूर्ण जगासाठी मेलेला आहे. Are you understanding, people? समजताना मी काय म्हणतो. Jesus died for the whole world. येशू ख्रिस्त संपूर्ण जगासाठी म्हणजे संपूर्ण मानव जातीसाठी मेलेला आहे फक्त बिलीवर लोकांसाठी नाही. See, if he had died only for a few people, some people would have said, because you didn't die for me, that's why I am not saved. जर केवळ काही लोकांसाठीच येशू मरण पावला असता तर मग बाकीची काही माणसं म्हणायला लागली असती की काय करायचं येशू आमच्यासाठी मेलाच नाही तर आम्ही येशूकडे येणार कसे. So when they were driven to hell, they will say, जर येशू माझ्यासाठी मेला असता ना मी नक्कीच प्रभूला विश्वास ठेवला असता त्यावेळी. म्हणजे बँड वाजवायची सवय एक तर माणसाला असतेच खूप. मग नरकात जातानाही बँड वाजवला असता काय करणार क्या करणे का येशू हमारे लिए मरा ही नाही ना. That's why we are not saved. म्हणून आमचं तारण नाही झालं. That's why God saw that he died for the whole world. आणि म्हणून देवाने काय केलं की येशू मरावा संपूर्ण मानव जातीसाठी मेला पाहिजे. That all will stand guilty before God. की सगळे देवासमोर संपूर्ण मानवजात देवासमोर दोषीच उभी राहिली पाहिजे. Nobody will blame God. कोणी देवाला दोष देऊ शकत नाही की काय करायचं तू एवढंच केलं ना आणि बाकीच्यांसाठी केलं नाही ना. But rightly Bible says heaven is a prepared place, so also hell is a prepared place for prepared people. पण योग्यतेनं जसं बायबल म्हणतं की स्वर्ग तयार केलेली जागा आहे तसं नरकही तयार केलेली जागा आहे तयार असलेल्या लोकांसाठी. God was dedicated to his plan and purpose. देव त्याच्या योजनेला आणि संकल्पाला समर्पित होता. Now he does not have to take anybody's promise. त्याला काही कुणाचं वचन घ्यायची गरज नाही. He cannot say God promise. तो असं नाही म्हणत ना देवा शपथ. See, we can say God promise, mother promise, father promise. आता आपण या भूतलावरती मानवजात आपण म्हणू शकतो देवा शपथ आई शपथ वगैरे वगैरे. What will God say? देव कोणाची शपथ खाईल. See, nobody is bigger than him. हा देवापेक्षा मोठं कोण आहे. So what did Jesus say? मग येशू काय बोलला. Verily, verily, I say unto you. खचित मराठीत लिहिलंय ते खचित खचित मी तुम्हाला सांगतो. Truly, truly, I say unto you. खचित खचित मी तुम्हाला सांगतो. See, he cannot take any other promise. बाकी काही तो बोलू नाही शकत. त्याच्यावर त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे. He pledges himself in it. He binds himself into his own statement. मग तो खचित खचित मी तुम्हाला सांगतो असं म्हणून स्वतःला त्या करारात बांधून घेतो. See, he stands by his word. आणि त्याच्या शब्दाला तो उभा राहतो. He speaks the word and he binds himself in that तो word. शब्द बोलतो आणि त्या शब्दाला स्वतःला बांधून घेतो की आता हे करायचं. Praise the Lord. I Amen. have said it. I have to keep it. मी हे बोललेलो आहे मी हे करायचं आहे मी करणार आहे. Praise God. Amen. 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 By this he was also sending another strong message आणि याद्वारे देवबाप अजून एक खंबीर संदेश देखील यातून द्यायचा प्रयत्न करत होता that from that day की त्या दिवसापासून man should be continually under the commitment of God. मनुष्य नेहमी देवाच्या कराराखाली असावा. That he should always be under the covenant of God. की मनुष्य नेहमी देवाच्या कराराखाली That असावा. a burnt offering should be offered every day. की होमार्पण रोज दिलं गेलं जावं. Every day and night the burnt offering should be offered in the दिवस आणि temple. रात्र मंदिरामध्ये होमार्पण केलं जावं. And the fire should never be put out from the temple. आणि मंदिरातली समई किंवा मंदिरातली अग्नी कधी विस्ता कामा नये. Amen. आमेन. That is a reminder आणि ती आपल्यासाठी एक आठवण आहे. that God is faithful to his commitment. काय आठवण आहे की परमेश्वर केलेल्या कराराला फार जागृत आणि खरा आहे. And so what a folly it is that God is faithful to his commitment and we are not. मग किती मोठं शेम
की देव आपल्याला करारी आहे पण आपण देवाला करारी नाही And then we live a sloppy kind of life. आणि मग आपण असं गबाळ्यासारखं जीवन जगायचं We expect God to be committed to us all the time and we never be committed to Him. आणि सगळ्या आशा आकांक्षा देवावर ठेवायच्या की तू माझ्याशी करारी राहा तू सगळ्यांशी करारी राहा आणि आपल्याकडनं आपण कसंही राहायचं काहीही You करायचं know, when God appeared to Abram, परमेश्वर जेव्हा अब्रामाला प्रगट झाला God said, I'm going to give you a son, I'm going to give you the land, I'm going to give this land to your seed. देव अब्रामाला बोलला मी तुला मुलगा देणार आहे मी तुला हा देश देणार आहे मी तुझ्या संतानाला हे वतन देणार आहे You know what Abram said? अब्राम काय बोलला Lord, प्रभू how do I know that the land would be mine? परमेश्वरा मला कसं समजणार की देश माझा होणार That the son you promised would be mine? मला कसं कळणार की ज्या मुलाचं वचन तू मला दिलेलं आहे तो मुलगा मला होणार Because I am very old. कारण मी फार वृद्ध आहे I am 100 years old, my wife is 90 years old. मी 100 वर्षाचा झालो बायको माझी 90 वर्षाची झाली How do I know that you would keep the promise? मला कसं कळणार की तू दिलेलं वचन पाळणार Was God offended? देवाला वाईट वाटलं का अब्रामाचं ऐकून काय रे? काय रे हा? तू माझ्याशी बोलतो? हा, See, मी he देव didn't आणि say that. माझ्याशी असं बोलतो का रे अब्रामा काय लाज वाटते का रे तुला See, God was not offended. देवाला काही वाईट वाटलं नाही बोल बेटा बोल He didn't say, how dare you ask me? देव असं नाही म्हटलं काय हिंमत आहे मला You are विचारतो asking me, God, for the proof of commitment. मी देवादी देव प्रभूंचा प्रभू मला माझा करार विचारतो See, Abraham in a way was putting it very mildly. अब्राम जरा सौम्यतेनं प्रभू समोर टाकत होता Can I rely on your words? की दे बाप्पा तुझ्या शब्दांवर अवलंबून मला राहायला होईल का See, in the church, चर्च मध्ये when we ask somebody for commitment, काहींना किंवा काही माणसांना जेव्हा आम्ही करार विचारतो कमिटमेंट काय रे commitment विचारतो मला. हो त्यांना वाईट वाटतं असं कसं म्हणजे See, they don't like कमिटमेंट commitment. त्यांना आवडत नाही असे करार आणि वेळा आणि हे वगैरे ते मला नाही येत Amen. They don't want to be committed. त्यांना कमिटमेंट नको म्हणजे मी कधी पण येणार मनक्या राजा They हलवेल. say, don't you trust me? मग ते म्हणतात काय कमिटमेंट करार पाहिजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही का Amen. You have insulted me by asking me commitment. मला कमिटमेंट मागून माझा अपमान करता That's why there is sloppy work. आणि म्हणून काम होतं गावाळ Where there is no commitment, there is sloppy work. जिथं करार नाही तिथं गावाळ काम होतं Don't be afraid to give commitments. Don't be afraid to ask for commitment. करार द्यायला आणि करार मागायला भिवू नका आमेन मी तर आमेन बाबा मी तर आमेन हालेलुया मी तर आमेन Abraham asked God for commitment. अब्रामाने देवाला करार मागितला Read it in Genesis 15 verse 5. उत्पत्ती 15:5 वाचा बरं From there onwards you will see how Abraham is asking God for commitment. तिथून पुढे तुम्हाला कळेल की अब्राम कसं देवाला करार मागतोय पहा And then God brought Abraham out of his tent. मग देवाने काय केलं अब्रामाला त्याच्या तंबू बाहेर आणला Stars मोजायला सुरू कर. देख उपर गिन Start counting the stars. मोज तर सही And he said, that is how many descendants I'm going to give it to you. चांदण्या कुठं मोजायला होत आहेत बापरे दे बाप्पा हा मग एवढं संतान देणार आहे मी तुला The land that you are sitting on, I'm going to give it to you. ज्या जमिनीवर तू बसलाय ना ती जमीन मी तुला देणार आहे Verse 8. 8वं वचन Oh sovereign Lord, how can I be sure that I will actually possess it? हे प्रभू यहोवा उत्पत्ती 15वा अध्याय 8वं वचन हे प्रभू यहोवा मला हे वतन मिळेल हे मी कशावरनं समजायचं तुम्ही काय गॅरंटी देता? म्हणजे देव बाप्पा तुझी काय गॅरंटी की तू बोललाय तसं करणार I mean, you need boldness to ask God in such a manner. देवाला असं विचारणं म्हणजे हिंमत पाहिजे एखाद्याच But I appreciate Abram. पण मी अब्रामाचं कौतुक करतो He was a man of commitment. तो कराराचा माणूस होता स्वतः It shows how he was committed to his work. त्यातून कळून येतं की अब्राम त्याच्या कामाशी किती करारी होता He wanted to be committed to his work. अब्रामाला त्याच्या कामामध्ये करारी राहायचं होतं And he wanted commitment from everywhere, wherever he worked. आणि म्हणून अब्राम जिथे कुठे गेला जे जे त्यांनी काम केलं तिथे त्याला करार आणि समर्पण हवं So होतं let it be God also. मग देव जरी असला तरी तो देवाला विचारायला लागला नाही तू वतन मिळेल म्हटला पण मी कशावरून समजायचं की तू बोललेलं करशील आणि फिरणार नाही Actually, God likes it. देवाला आवडतं Because God himself binds himself in commitment. कारण देव स्वतः करारामध्ये स्वतःला बांधून घेतो ना. And he likes people when they ask for commitment. आणि म्हणून जेव्हा काही माणसं देवाला अशा पद्धतीचा प्रश्न टाकतात ते देवाला आवडतं की पोरग फार गुणी आहे Praise God. He is like me, God पोरग says. माझ्यासारखा आहे देव म्हणतो करार विचारतोय हा Praise God. Amen. What is the guarantee? काय गॅरंटी What is the proof that what you said you're going to keep it and back it? काय खात्री मला काय पुरावा की तू बोललेलं करशील मला मुलगा देशील मला हे वतन देशील That you will not back off. What is the guarantee? Here there is nobody around to know it. की तू मागे फिरणार नाही तू मागे हटणार नाही तर कोणीच नाही आजूबाजूला तर काय खात्री तुझी काय झालं? हं?
असं झालं का? हो का? काय नाही, विजा नाही, 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 कडाडला no, का? no. नाही, नाही. God was not angry. काही विजा कडाडल्या नाही, देव माझा चिडला नाही. What did God say? देव काय म्हटला? Abraham, ब्रह्मा, give me a heifer, मला तू एक कालवड दे, bring a goat, bring a ram, शेळी आण, मेंढा आण, bring a dove, होला आण, and bring a one young pigeon. पारव्याचे पिल्लू आण. And when you get all these animals, ही सगळी जनावरं आणल्यावर split them down in the middle. त्यांना मध्ये चीर. Birds don't split them, just keep it like that. पक्ष्यांना चिरू नको, पक्ष्यांना तसंच ठेव. Because that symbolizes the Holy आणि Spirit. पक्षी म्हणजे पवित्र आत्म्याचं दर्शक, तर त्याला Amen. चिरू नको. Let the birds just fly off. That speaks पक्ष्यांना of the उडून जाऊ Holy दे, Spirit. पक्ष्यांना उडून जाऊ दे, म्हणजे पवित्र आत्मा. Cut it, God said. आणि देव बोलला जनावरांना काप. And so Abraham cut it. जनावर अब्रामाने चिरली. God said that death is the sign. आणि देव म्हटला हे मरण जे आहे ते चिन्ह. What is that sign? काय चिन्ह आहे? Hidden in that death is the death of our Lord Jesus त्या Christ. मरणात, त्या जनावराच्या चिरलेल्या मरणात लपलंय माझ्या येशूचं मरण. Praise the Lord. Amen. See, on the death of my son, माझ्या I'm promising you. माझ्या पुत्राच्या मरणावर, माझ्या पुत्राच्या मृत्यूवर तुला मी वचन देतो अब्रामा, की तुझ्या जीवनात मी जे बोललोय ते खरं करीन. The lamb that was slain before the foundation of the world. जो देवाचा कोकरा या जगाच्या स्थापनेपूर्वी वधला, His commitment is based on the death and the blood of Jesus Christ. त्याचा करार प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूवर आणि त्याच्या अर्पणावर आहे, God said, रक्तावर आहे. this is my commitment to you. आणि देव त्याला म्हटला अब्रामा, हा मी तुझ्याशी केलेला करार. I am not just a casual talker. मी असा टाइमपास करणारा नाही. गप्पा मी मारत नाही. नाही. I am a covenant making God. I am a covenant keeping God. And I expect covenant from you also. मी करार करणारा, करार पाळणारा आणि माझ्या माणसांपासून करार अपेक्षित करणारा देव आहे. आमेन. In Genesis 17 verse 9, उत्पत्ती 17:9. what did God say? देव काय बोलला? Now Abraham, आता अब्रामा, you make a commitment to me तू माझ्याशी करार कर, that you will honor my covenant. की तू माझ्या कराराचा मान करशील. See, a covenant is always made between two parties. करार नेहमी दोन पार्ट्यांमध्ये होतो की नाही? Amen. है ना? When you are buying a land or something, there is a commitment made, a covenant made between two parties for it to एखादी- stand. एखादी जमीन वगैरे आपण घेत असू, काही व्यवहार करत असू, त्या व्यवहारामध्ये दोन पार्ट्या असतात ना. Amen. आमेन. And so both have to sign it. आणि दोघांनाही, दोन्ही पार्ट्यांना सह्या करायला लागतात. Amen. Amen. God signed it. Now God said, Abraham, you also sign it. देवानी सही केली. देव म्हटला अब्रामा, चल तू सही कर, Praise God. You also sign it. तू पण सही कर. Many years back, there was this pastor who wrote a commitment letter to me. बऱ्याच वर्षांपूर्वी एक पास्टर होते, त्यांनी मला एक कराराचं पत्र लिहिलं. Took the stamp and from the lawyer he stamped it and he said, I will be committed to you till death, pastor. स्टॅम्प पेपरवर नोटराईज करून आणलं त्यांनी, की पास्टर मी मरेपर्यंत तुमच्याशी करारी राहीन. I said, don't make such commitments. तर मी त्यांना म्हटलो की तुम्ही हे असले करार करू नका. See, because I know a person who is not mature and just emotionally driven, he can go to any. कारण मला माहिती आहे, Let- एखाद्या व्यक्तीचं प्रभूमध्ये प्रौढ आणि Please. समंजस झालेला नसेल आणि भावनावर शून लागणुकीमध्ये वाहत असेल, See. तर तो कधीही काही करू शकतो. At that moment, he'll be emotionally driven and make any kind of commitments, and then they cannot keep those commitments for long. आणि एखाद्या क्षणाला भावुक होऊन लागणुकीमुळे असला काहीतरी करार करून बसणार की जो त्यांना लांबच्या पल्ल्यात निभावायला जमणार नाहीये, हे मी समजून असतो. I said, don't do it. तर मी त्यांना म्हटलो की तुम्ही असं नका करू. But he still made it. तरी त्यांनी तो नोटराईज करार केला But after some time, he left. आणि काही वेळाने गेल्या सोडून. Now, I बोला didn't ask for चमत्कार. commitment. I didn't ask him to get it from the lawyer. मैं बोला था मत कर, मैंने मांगा भी नहीं, फिर भी तू किया. People don't know the meaning of commitment. लोकांना कमिटमेंट शब्दाचा अर्थ They माहित नाही. don't know the seriousness of commitment. लोकांना करार शब्दामागचं गांभीर्य माहित नाही. Amen. आमेन. It's better you don't make a commitment than make the commitment and break it. मी काय म्हणतो, करार करून तोडायचा त्याच्यापेक्षा करूच नका. Amen. आमेन. If you make a commitment, then stick to it. करार केला तर पाळा. If you cannot, then don't make a commitment. नाही होते करार करायला, मला एवढं कमिटेड आणि समर्पित नाही जमणार, तर मग नको करू करार. So God said, this is the token of your commitment. तर देव म्हणतो हे चिन्ह की मी तुझ्याशी करार केलेला आहे, तुम्ही पाळणार आहे. What is it? Abram said. अब्राम म्हटला ते काय? God said, देव बोलला from your side, I want a commitment. आता तुझ्याकडनं पण मला करार पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? God said, देव बोलला all of your sons, 8 days old, they should be circumcised. सर्व तुझी जी संतानं
8 दिवसाचे पुरुष संतान त्यांची सुंता झाली पाहिजे. Every one of you. प्रत्येकाची सुंता झाली पाहिजे. Every Jew must be circumcised. प्रत्येक यहुदी सुंता झालेला From पाहिजे. that day till today, the Amen. Jews are circumcised. त्या दिवसापासून आजपर्यंत यहुदी समाजामध्ये प्रत्येक पुरुषाची सुंता होते. What is the meaning of it? त्याचा अर्थ काय? That was the token of their commitment coming from Abraham till now, that they are committed to God. त्या सुंतेचा अर्थ काय? की अब्राहमाकडनं आलेलं हे चिन्ह आहे यहुद्यांपर्यंत की आम्ही देवाला करारी आहोत. Amen. But it is only a flesh commitment. पण तो देहातला करार झाला. Today, आज. God wants us to circumcise our hearts. देवाची इच्छा आहे की हृदयाची सुंता कर. That is the kind of commitment that is pleasing to आता God देवाला today. आज देवाला बिलीवर माणसांपासनं आणि डिसायपल्स कडनं हृदयाची सुंता हवी आहे की जी त्याला प्रसन्न करते. It is no more flesh आता- circumcision, it is heart circumcision. मांसाची आणि देहाची सुंता देवाला नकोय, तर हृदय सुंता करून मला दे असं देव म्हणतो. Amen. आमेन. In the world, we see many people making all sorts of commitments. जगात आपण पाहतो ना अनेक माणसं वेगवेगळ्या पद्धतीचे करार करतात. Even in the Bible, you read many of the patriarchs making commitments. बायबलमध्ये पण आपण पाहतो ना की अनेक भक्तांनी अनेक पद्धतीचे करार केलेले आहेत. Even King Abimelech made a commitment to Abram and kept it. अभिमलेख राजानी पण अब्रामाशी करार केला आणि पाळला. Yes, आमेन. there are unbelievers who make a commitment and they keep it. काही अविश्वासू माणसं असतात ना की जी अविश्वासू माणसं पण करार करतात आणि पाळतात. Even the Canaanites, when Isaac dwelt among them, they made a commitment with Isaac that they will not touch him, and they kept their commitment. इसहाक जेव्हा कनानी लोकांमध्ये राहिला त्याला कनानी लोकांनी पण इसहाकाशी करार केला की आम्ही कोणी तुला हात देखील लावणार नाही, आणि कनानी लोकांनी तो करार पाळला. What I am seeing is मी काय पाहतो? the world responds very seriously to commitments more than the church. माझ्या काय लक्षात येते माहितीये का की जग आणि जगातली माणसं करार केल्यानंतर त्या कराराला जागृत राहून ते करार पाळतात, त्याला गांभीर्यानं घेतात. They पण respect तितकं गांभीर्य आणि तेवढा आदर मला बिलीवर माणसांमध्ये कराराला दिला जात नाहीये हे दिसतं. Amen. चलता है attitude. हो ना, म्हणजे मी देवाचा पुत्र आहे. चलता है ॲटिट्यूड. आमेन. Amen. You know, Laban made a commitment with Jacob, लाबानाने याकोबाशी करार केला, and both kept the commitment. दोघांनीही करार पाळला. Solomon made a commitment with Hiram. शल्मोनाने हिरामाशी करार केला. You provide so many logs, I will provide this to you. तू मला एवढं लाकूड दे, मी तुला हे पुरवीन. And Hiram, he was faithful to his commitment by supplying all the wood for the temple of God. आणि हिराम राजा सलमोन राजाची विश्वासू राहिला, मंदिराला लागणारं सगळं लाकूड त्याला पुरवून. Amen. आमेन. If you read in Exodus 2:24, निर्गम 2रा अध्याय त्यातलं 24वं वचन जर आपण वाचलं, Bible says, बायबल म्हणतं God heard their groaning and God remembered his covenant with Abraham, with Isaac and with Jacob. निर्गम 2रा अध्याय त्यातलं 24वं वचन, आणि देवाने त्यांचे कण्णे ऐकले आणि देवाने अब्राहमाशी, इसहाकाशी व याकोबाशी केलेल्या आपल्या कराराची आठवण केली. Did you see that? पहा. He didn't forget. तो विसरला नाही. Even after 400 years, God did not forget. 400 वर्षांनंतर सुद्धा देव विसरला नाही. He didn't say, Abraham आता मेला, आता कोणाला माहिती आहे, मी आता विसरून जातो कमिटमेंट. देव असं नाही म्हटला की He could आता have said, अब्राम गेला, आता काय कोणाला माहितीये, कोणाला लक्षात राहतंय. see, 400 वर्ष म्हणजे कोणीच राहिलं नाही ना. हो, He could have said, forget it. देव असं म्हणू शकला असता. No, he said, I made a commitment with Abraham, Isaac and Jacob, and so I have to fulfill it now. तर देव काय म्हटला, मी अब्रामाशी, इसाकाशी आणि याकोबाशी करार केलेला आहे, त्याची मी आठवण करणार आणि मी तो पूर्ण करणार. And so on the basis of his commitment to Abraham, he saved the children of Israel. तर अब्राहमाशी देवाने जो करार केलेला होता त्या करारावर आधारभूत त्याने इस्रायली लोकांना वाचवलं. Praise the Lord. Amen. Did he just leave them in the desert? त्यांना रानात असंच सोडलं का देवाने? No. नाही. He never left them. रानात देवाने त्यांना असं पोरकं अनाथ सोडलं नाही. But then why many perished? पण मग अनेकांचा नाश का झाला? Not because God broke his commitment. देवाने त्याचा करार तोडला म्हणून नाही झाला.
His part of the commitment he kept. देवाने देवाकडच्या कराराचा भाग पाळला. But their part of the commitment they didn't keep. That's why they perished. पण इस्रायली माणसांनी देवाला केलेल्या करारातला भाग पाळला नाही म्हणून त्यांचा नाश झाला. Are you understanding? काहींचा नाश झाला. If anybody perishes, it is not because God didn't keep his commitment. It's because we didn't keep our commitment towards God. We were not faithful in our commitment towards God. एखाद्याचा नाश जर झालेला असेल किंवा होताना आपल्याला दिसत असेल तर तो नाश देव त्याच्याशी करारी राहिलेला नाही म्हणून नव्हे, तर त्याने देवाशी जो करार केला होता त्या करारात तो कुठेतरी कमी पडून देवाशी विश्वासानं आणि इमानानं त्या करारात राहिलेला नाही म्हणून तो नाश पावला किंवा नाशाकडे जातो असं Are you म्हणायचं. understanding? आमेन. people? Exodus 19:5. निर्गम 19:5. God said, ते बोलला, Now therefore, if you will obey my voice indeed and keep my covenant, then shall you be a peculiar treasure unto me above all the people, for all the earth is mine. निर्गम 19 अध्याय 5 वचन. आणि आता जर तुम्ही खरोखर माझा शब्द मानाल आणि माझा करार पाळाल तर तुम्ही सगळ्या लोकांमध्ये माझे खासगीचे धन व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझीच आहे. खाजगीचं धन होणार. खासगी धन म्हणजे सगळ्यांमध्ये तुम्हाला मी ठेवणार नाही. हा. तुम्ही थोडं स्पेशल लोक खास असणार. खास 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 लोक. खास लोक. Amen. Amen. See God's fidelity. पहा देव किती जे बोलतो त्याला जागृत आहे. In 2 Samuel 23:5, 2 शमूएल 23:5 David said, दावीद बोलला, Although my house be not so with God, yet he has made with me an everlasting covenant, ordered in all things and sure, for this is all my salvation and all my desire. 2 शमूएल 23 अध्याय त्यातलं 5 वचन. दावीद म्हणतो, देवाजवळ माझे घर खरोखर असे नाही, तरी त्याने सर्व गोष्टींमध्ये व्यवस्थित व निश्चित असा सर्व कालचा करार माझ्याशी केलेला आहे. हे जरी तो वाढवित नाही तरी ते माझे संपूर्ण तारण आणि माझी संपूर्ण आवड आहे. How faithful is God towards his commitment? म्हणजे देव त्याने केलेल्या कराराशी किती विश्वासू आहे पहा. Look at God's commitment to Jacob. देवाने याकोबाशी केलेला करार पहा. When he was there like a beggar lying on the road, याकोब जेव्हा रस्त्यावर भिकाऱ्यासारखा येऊन पडलेला on the promised land, त्या अभिवचन दत्त देशावर, God said, देव बोलला, Jacob, I am with you. याकोबा मी तुझ्या बरोबर आहे, I will keep you. मी तुला सांभाळीन. In all the places where you go, I will keep you. जिथे कुठे तू जाशील मी तुला राखीन. This is my commitment to you. हा मी तुझ्याशी केलेला करार आहे. I will bring you again to your father's house. आणि मी परत तुला तुझ्या बापा घरी आणीन. That is my guarantee. ही माझी गॅरंटी किंवा माझ्याकडनं मी तुला दिलेली खात्री. I will not leave you until I have done what I have promised you. जे मी तुला वचन दिलेलं आहे ते पूर्ण होईपर्यंत मी तुला परत आणणार This नाही. is my commitment to you. मी तुझ्याशी केलेला याकोबा हा करार आहे. See that? पहा, God always binds himself with his commitment. देव नेहमी करार करून बांधून घेतो स्वतःला. And Jacob said, याकोब बोलला, I to make a vow. मी पण नवस करतो. Praise God. See, Amen. God wants you to make a commitment like that. देवाची पण इच्छा आहे की आपण पण असा करार करायला हवा. Jacob said, याकोब बोलला, God, if you are with me, परमेश्वरा जर तू माझ्या बरोबर आहेस you will keep me in this way तर तू मला या मार्गात राखशील that I am going. की ज्या मार्गात मी चाललो. And if you give me bread आणि to तू जर eat, मला खायला भाकर दिली, give me water to drink, तू मला प्यायला पाणी दिलं, if you give me raiment to wear, आणि तू मला नेसायला वस्त्र दिली, then मग this stone तर हा दगड, that I have set as a memorial, हा दोंडा जो मी एक स्मारक म्हणून उभा केलाय, I will make it as a place where God has made his commitment and where Jacob has made his commitment. या दोंड्यालाच मी अशी जागा करून टाकीन की जिथं असं म्हटलं जाईल की देवाने इथं याकोबाशी करार केला होता आणि परतफेडीत याकोबानी पण इथंच देवाशी करार केला. And out of all the blessings that you give me, आणि जे सगळे आशीर्वाद तू मला देशील 1/10 of it I will give you back. त्याचा दशांश मी तुला परत फेडीन. See? That is the commitment he made to God. हा करार केला त्याने देवाशी. My कोणी? tithe will go to you. याकोबाने देवाशी असा करार केला की माझा एक दशांश तुला जाईल. See? God kept his part of the commitment. देवानं केलेल्या कराराचा भाग पाळला. Now Jacob was faithful to a certain extent. याकोब काही प्रमाणात विश्वासू राहिला. But then पण मग when he got married, जेव्हा याकोबाचा विवाह झाला, he had children. मुलं झाली He was working with Laban. आणि लाबाना समवेत तो नोकरी करत होता. Laban was his boss. लाबान त्याचा मालक. Lots of trials and troubles. मग खूप साऱ्या परीक्षा आणि खूप सारे त्रास. He who is a supplanter and deceiver will one day be himself deceived. जो फसव्या आहे स्वतः तो एके दिवशी स्वतः फसणारच आहे. Amen. आमेन. He deceived his father Isaac, isn't it? त्याने आपल्या बापाला इसाकाला फसवलं ना, Because he was blind. कारण की इसाक त्यावेळेला दृष्टीनं अंधुक होता. And Laban now deceived him. आता लाबानाने ह्याला फसवलं, म्हणजे पेरलेलं उगवलं. Amen. आमेन. Now, आता
that time, त्यावेळेला he forgot his commitment. तो आपला करार विसरला He did not pay back to God. आणि देवाला त्याने परतफेड केली नाही. God appeared to Jacob. देव याकोबाला प्रगट झाला Go to Bethel. आणि म्हटला See? चला Go to Bethel. चलो चलो बेथेल चलो. Why Bethel and not any other place? का बेथेल आणि दुसरी जागा का नाही? तिथं त्यांनी कमिटमेंट केलं होतं. तू See? बेथेलला माझ्याशी करार केला होता ना, चल बेथेल, बेथेलला चल. So God held his ear and brought him to Bethel. देवाने त्याचा कान धरून त्याला परत आणलं. बेथेल सोडायची नाही. हे काय आहे? काय आहे? बेथेल आहे. हा, बेथेल आहे. हे काय दगड आहे? काय दिसतं? धोंडा. तुम्ही केलेलं कमिटमेंट, मी केलेलं कमिटमेंट आठवतं, तू केलेलं कमिटमेंट तर विसरला. हो ना? ते- हा? असं देवाला अधून मधून डोस द्यायला लागतात. Amen. आमेन. Then he cried मग याकोब रडला and he started being faithful with his 1/10 and आणि tithes एक to God. दशांश आणि त्याचं जे आहे त्या सगळ्या दशांशात तो परत विश्वासू राहू लागला. And when God saw that this fellow is keeping his commitment, आणि देवाने जेव्हा पाहिलं की हा आता त्याचा करार पाळतोय, God saw that he was saved. देवाने हे पाहिलं की तो सुरक्षित God राहावा. speaks at night to Laban आणि रात्रीच्या समयी देव लाबानाशी बोलला. because Laban is now ready to kill Jacob. का लाबान खवळला होता. आता याकोबाला ठार मारायला तयार होता लाबान. He has taken my daughters. की माझ्या मुली घेऊन गेला हा. Forget about daughters. मुली सोडा, One of the daughter took the gods also, household god also. एका मुलीनं जाताना सगळी घराण्यातली दैवतही नेली. All he was earning, he got up to pray. All his gods were gone. सगळी कुळदैवत एका पोरीनी घेतली स्वतः बरोबर आणि गेली. आणि पाटे पाटे हा उठला असेल लाबान पूजायला, तर कशाला पूजायचं, काही राहिलंच नाही देवाऱ्यात. Vanished. My gods vanished. Who took it away? माझे देव चोरले गेले, कोणी नेले? He knew Jacob must have robbed my gods. त्याच्या लक्षात आलं जावई बापूंनी खरामत केलेली आहे. Amen. He came आणि आला on his donkey गाढवावर बसून with all his people. सगळ्या लोकांना घेऊन He said, Jacob, आणि म्हटला याकोबा, you took my daughters पोरी घेऊन पळाला राजा. and you made a clean sweep of all my gods also. पोरी घेऊन पळाला ठीक आहे, पण कुळ दैवत पण पार पळवली. Jacob said, याकोब म्हटला, I never took your gods. तुमचे देव मी नाही नेले. I have Jehovah God. Why I want? यहोवा देव माझ्या पाठीचे, तुझी दैवत मला कशा- No, you took it. नाही नाही, तू नेली, तू पळवली. And one of his daughters had taken it and she sat on it. आणि एका मुलीनं पराक्रम केलेला होता आणि ती बसली त्या देवांवर. And Laban came in the tent searching. आणि लाबान आला तंबूत शोधत. She said, ती म्हणली, Daddy, please forgive me. डॅडी मला क्षमा करा, It is the time of that periods. कारण की माझे मासिक दिवस आहेत, I cannot get up. तर मी उठू नाही शकत. No, sit down, daughter. बेटा Don't. बेटा बस बस बेटा बस. He went. गेला, डॅडी गेले. And that night, त्या रात्री God came to him in his dream. देव त्याच्या स्वप्नात आला. What did God say? देव काय बोलला त्याला? Take heed, you don't speak good nor bad to my son Jacob. ए सांभाळ, माझा मुलगा याकोब, त्याच्या विषयीनं बरं वाईट काही बोलायचं नाही लाबाना. See, Laban was ready to kill Jacob. लाबान याकोबाला ठार मारायला तयार झाला होता. Jacob thought that he would hoodwink him, but he couldn't. याकोबाला वाटलं की हा नाही यायचा, पण तसं नाही झालं. In Genesis 31:29, उत्पत्ती 31:29 Laban said, लाबान बोलला, Jacob, it is in the power of my hand to do you hurt, but the God of your father spoke unto me last night, saying, Take thou heed that thou speak not to Jacob either good or bad. उत्पत्ती 31वा अध्याय त्यातलं 29व वचन, तुमचे वाईट करणे माझ्या हाती आहे, परंतु तुमच्या बापाचा देव काल रात्री माझ्याशी बोलला आणि तो मला म्हणाला, तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नये, म्हणून तू स्वतःला सांभाळ. Praise God. Amen. That's why I'm not touching you. म्हणून मी तुला हात लावत नाहीये याकोबा. Why was Jacob spared? याकोब का वाचला? Because कारण he kept his commitment towards God. केलेला, देवाशी केलेला करार याकोबाने पाळला, म्हणून वाचला. Every time you break a commitment, something has to happen to you. ज्या दरवेळेला तुम्ही देवाशी केलेला करार तोडाल, तुमचं तर काहीतरी मागे पुढे होणं But ठरलेलं when you आहे. come back पण जेव्हा to तुम्ही God परत देवाकडे याल and keep his covenant, आणि करार पाळाल, God will save you, God will bless you, देव God तुम्हाला will deliver वाचवेल, you. देव तुम्हाला वाचवेल, देव तुम्हाला आशीर्वाद देईल, देव तुम्हाला सोडवेल. You know how God appeared to Jacob when he was very old. आणि देव याकोबाला, याकोब खूप वृद्ध झालेला असताना कसा प्रगट झाला? Jacob, go to Egypt.
याकोबा मिस्र देशी जा. Because Jacob asked God what he should do. कारण याकोबाने देवाला विचारलं की मी काय करू. Go. जा, I will bring you back here. मी तुला परत इथे आणीन. तुझा And when you die, जेव्हा तू मरशील I will see that Joseph, the one whom you love, will close your eyes. मी हे पाहीन की ज्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे तो तुझा मुलगा योसेफच तुझे डोळे बंद करेल. See, Genesis 46 verse 4. उत्पत्ती 46 चौथं वचन वाचा. That is the commitment. तो करार देवानी केला. See how personally he comes and attends the need of Jacob. पहा याकोबाकडं देवबाप किती व्यक्तिगत रीतीनं येऊन त्याच्या गरजा भागवतो. म्हटला त्याला मी तुझ्या बरोबर खाली मिस्रात जाईन आणि मी तुला खच्चित पुनावर आणीन आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील. See, because he was very old. कारण तोवर तो फार वृद्ध झाला. Now Jacob did not need anything of the worldly thing. आता याकोबाला जगातल्या काही गोष्टींची गरज नव्हती. You know, when you cross 70 and 80, आता 70 आणि 80 गाठल्यानंतर आई वडील काय म्हणतात? आई वडील काय म्हणतात? माझा मुलगा कांदा द्यायला येणार का माझा मयतीला? तोवर सगळे मोह माया सुटलेली असते ते फक्त कांदाच त्यांना पाहिजे हो. असतं, दुसरं काय म्हणत? की पोरांनी खांदा द्यावा आता बस. Amen. आमेन. If the son is very far, there is a son, remember to give shoulder to my dead body. आणि मुलगा जर त्या वयामध्ये हे समजा 70-80 वर्षात आता आलेले आहेत आई वडील आणि मुलगा त्यांच्यापासून फार लांब कुठे राहत असेल तर आई वडील त्याला म्हणतात बाबा खांदा द्यायची आठवण ठेवशील. कोण देणार कांदा मला? कोण मला खांदा देईल? And so Jacob was saying, याकोब म्हणत होता. he didn't say कोण देणार कांदा मला. He असं said, नाही म्हटलं काही. because he had 12 sons. त्याला 12 मुलं होती. तो असं But नाही he म्हटलं was मला saying- कोण खांदा देणार. Maybe he was saying, कदाचित असं म्हणत होता I want Joseph to close my eyes. योसेफ माझा लाडका आहे मला योसेफानी माझे डोळे बंद करावेत. So God appeared to him and said, देव त्याला प्रगट झाला आणि म्हटला Jacob, याकोबा this is my commitment to you. करार केला तुझ्याशी. I will see that Joseph only closes your eyes. योसेफच तुझे डोळे बंद करेल. What tenderness of God. म्हणजे देव किती कोवळा, What सौम्य, understanding. What carefulness. किती समजूतदार, किती काळजी. हँडल विथ केअर See- नका माझा देव. See, हालेलुया. God knew what was there in the heart of this old man Jacob. देवाला माहिती होतं या म्हाताऱ्या याकोबाच्या हृदयात काय आहे. When you keep your commitment जेव्हा towards तुम्ही God, देवाशी केलेला करार पाळता He handles you with care. He handles you with tenderness. He knows what you require, what is there in your heart, what needs you have, and He will keep it. मग देवही तुम्हाला फार काळजीपूर्वक रीतीनं फार सांभाळून हाताळतो. देव बघतो तुझ्या गरजा काय आहेत, तुला काय हवंय, ते सगळं तुला व्यवस्थित काळजीपूर्वक रीतीनं हाताळून तुला पुरवतो. But see that you are committed to Him. पण त्याच्या अगोदर तुम्ही मात्र एवढी जबाबदारी घेऊन हे बघा की मी देवाशी केलेला करार पाळणार. Praise the Lord. Amen. Amen. आमेन. Commitment. करार. It was a wish, it was a desire of Jacob. याकोबाची ही इच्छा होती. And God says, I know Jacob. आणि देव म्हटला मला याकोब माहित आहे. I know you had this brokenness in you. मला माहिती आहे याकोबा तुझ्यामध्ये हा तुटकेपणा आहे. And you had this thing in you because Joseph was departed from you for many years. मला माहिती आहे याकोबा की तुझं जीवन तुटलेलं आहे आणि योसेफ तुझ्यापासून विभक्त केला गेलेला आहे. And so now he is in Egypt, you are in the land of Canaan. आणि आता तू कनान देशात आहे आणि योसेफ मिस्र देशात And आहे. you are saying now, I wanted Joseph to close my आणि eyes. तू म्हणतोय की माझी तर इच्छा आहे की योसेफानीच माझे डोळे बंद करावे. I will create such a situation that it will be Joseph who will close your eyes. थांब याकोबा मी अशी परिस्थिती निर्माण करतो की योसेफच तुझे डोळे बंद करेल. चल You will not die in Canaan. I will see that you die where your son is. तू कनान देशात मरणार नाहीस. तुझा मुलगा योसेफ जिथं मिस्र देशात आहे तिथं तू मरशील. Praise God. And so when Jacob went to Egypt, आणि मग याकोब जेव्हा मिस्र देशात गेला he settled there in Goshen. तिथं गोशेन प्रांतात स्थिरस्थावर झाला. He became very old. खूपच वृद्ध झाला. He was dying. मराल टेकला. What happened? काय झालं? News came to Joseph. बातमी योसेफापर्यंत पोहोचली. Your father is old. तुमचे वडील खूप वृद्ध झालेत He's thinking of you. आणि तुझा विचार करतायत. And Jacob was thinking, याकोब विचार करत होता. मी आता मरणार. हो ना, कोणच नाहीये. हो ना. जोसेफ येणार का? नाही येणार. Joseph quickly came where Jacob was. योसेफ पटकन याकोब जिथे होता, वडील जिथे होते तिथे आला. And when Jacob was about to close his eyes आणि याकोब आता आपले डोळे बंद करणारच, and die, मरणारच, suddenly Joseph closed his eyes. अचानक योसेफ येऊन त्याचे डोळे बंद करतो. Jacob must have been so happy, so याकोब grateful to किती God. याकोब किती आनंदी झाला असेल आणि याकोबाने किती देवाचं ऋण मानलं असेल की प्रभू
तू धन्यवाद. Nobody else closed my eyes, only Joseph, my beloved son. आणि कोणी माझे डोळे झाकले नाहीत, पण माझा प्रिय मुलगा योसेफच आला माझे डोळे झाकायला. तू बोलला ते केलंस. Right from the days of Bethel till the end, बेथेल- God honored his commitment. बेथेलच्या दिवसापासनं शेवटच्या श्वासापर्यंत देवाने याकोबाशी केलेला करार पाळला. That is the commitment of God towards Jacob. देवानं याकोबाशी केलेला हा करार. He says to Pharaoh तो फारोला म्हटला in Genesis 55:6, उत्पत्ती 50 5 आणि 6, My father made me swear, saying, Lo, I die in my grave, which I have digged for me in the land of Canaan. There shalt thou bury me. Now therefore let me go up, I pray, and bury my father, and I will come again. And Pharaoh said, Go up and bury your father, according as he had made thee swear. उत्पत्ती 50 अध्याय 5 आणि 6 वचन. माझ्या बापाने मला शपथ व्हायला लावली. तो म्हणाला, पहा मी मरणार आहे. जी माझी कबर मी आपणासाठी कनान देशात करून ठेवली आहे, तिच्यात तू मला पूर. तर आता मी तुला विनंती करतो, मला तिकडे वर जाऊ दे आणि माझ्या बापाला पुरू दे, मग मी परत येईन. तेव्हा फारो म्हणाला, तिकडे वर जा आणि त्याने तुला शपथ व्हायला लावली त्याप्रमाणे तू आपल्या बापाला पूर. See what a funeral the old father had. पहा वृद्ध बापाची मयत कशी झाली. In the verse 7 it says, 7 वचन. And Joseph went up to bury his father, and with him went up all the servants of Pharaoh, Wow. the elders of his house, and Hallelujah. all the elders of the land of Egypt. मग योसेफ आपल्या बापाला पुरायला तिकडे वर गेला आणि त्याच्याबरोबर फारोचे सर्व सेवक म्हणजे त्याच्या घरचे वडील व मिस्र देशातले सर्व वडील आणि योसेफाचे सर्व घराणे हे त्याच्याबरोबर सगळे वर गेले. God is very faithful to his commitment. म्हणायचा प्रयत्न पोचतोय का तुमच्यापर्यंत? देव त्याने केलेल्या कराराशी खूप विश्वासवान प्रामाणिक आहे. Second point, दुसरा मुद्दा, our commitment to God. आपण देवाशी केलेला करार. Our commitment to God. आता हा झाला देवाने आपल्याशी केलेला करार. आता आपण देवाशी केलेला करार. When trouble comes in our lives, आपल्या जीवनात देव न करो काही त्रास आले we can do either of the three things. तर 3 गोष्टींपैकी एक गोष्ट आपण करतो. We can either endure it एक तर ते त्रास आपण सहन करायचे or escape it किंवा त्यातून पळायचं, or be committed to God in spite of it. किंवा काही जरी झालं आणि कितीही त्रास जरी असले तरी देवाशी करारी राहायचं. Amen. आमेन. Three things you can do. 3 गोष्टी, हे 3च पर्याय आहेत. You can either endure it or escape it or be committed to God in it. एक तर ते त्रास सोसायचे किंवा ते त्रास सोडून पळायचं किंवा त्या त्रासामध्ये तरीही परमेश्वराशी करारी जीवनच जगायचं. If you only endure your trials, जर केवळ तुम्ही आपल्या त्रासांना सहनच करत राहिलात one day the trials will become your master. तर एके दिवशी ते त्रासच तुमचा मालक होतील. Amen. Amen. And you will have a tendency to become hard and bitter. आणि मग तुमची वृत्ती अशी होईल, तुमची एक स्वभाववृत्ती कडक आणि कडू बनून जाईल. If you escape it, जर तुम्ही त्या त्रासांना सोडून पळायला पाहिलं then most probably you will miss the purposes of God in your life. तर कदाचित असं होऊ शकतं, संभावना खूप आहे की तुम्ही देवाचे संकल्प आपल्या जीवनातले कदाचित गमवाल But if you किंवा are चुकवाल. committed to God in trials, पण त्रास जरी आले तरी जर तुम्ही देवाशी करारी राहिलात then God will work everything good for you तर शेवटी देव तुझ्यासाठी सगळं चांगलं करेल. because you love God. का? कारण तुझं देवावर प्रेम आहे. See, commitment has an essence of love in it. करारामध्ये प्रीतीचा गंध असतो. Without love, there can be no commitment. प्रीतीशिवाय करार होत नाही. A certain level of affection you need to have for that commitment to take shape. एक विशिष्ट प्रमाणातली लागणूक पाहिजे केलेला करार पाळायला. Otherwise, people will not be committed. नाही तर मग माणसं करारी राहणारच नाहीत. Amen. Amen. So, commitment means करार म्हणजे surrendering myself to the Lord, and not once but repeatedly and constantly. मी परमेश्वरा शरण येत आहे, फक्त एकदा नाही तर सारखा सारखा मी प्रभूला शरण येत आहे. Amen. Amen. Now many people don't like that word commitment बऱ्याच लोकांना करार हा शब्दच आवडत नाही. because कारण commitment is not to those who are not ready to pay the price. जी माणसं किंमत मोजायला तयार नसतात त्यांच्यासाठी करार नसतो. Commitment requires you to pay price. कारण करार म्हटलं की किंमत मोजायला लागते. It doesn't look good in the mouth of fools. मूर्खांच्या मुखात करार शोभत नाही. Amen. आमेन. Proverbs 26:9 says, नीतिसूत्र 26वा अध्याय त्यातलं 9व वचन. As a thorn goeth up into the hand of a drunkard, so is a parable in the mouth of a fool.
नीतिसूत्र 26वा अध्याय त्यातलं 9th. 9वं वचन. जसा झिंगलेल्याच्या हातात शिरणारा काटा तसा मूर्खाच्या मुखात दाखलाय. Amen. आमेन. Words in a fool's mouth is not very precious मूर्खाच्या मुखातल्या शब्दांना काही मोल नाही, because there is no commitment to his words. कारण की मूर्ख माणसाच्या शब्दांमागे काही करारच नाहीये. There is loyalty required when you say something. काहीतरी बोललं गेल्यानंतर त्यामागे इमानदारी गरजेची असते. There is faithfulness required when you say something. काहीतरी बोलल्यानंतर त्यामागे विश्वासूपणा गरजेचा असतो. Amen. आमेन. Now, why do we need commitment? का बरं आपल्याला करारीपणा किंवा कमिटमेंटची गरज आहे? Because कारण the trials we may have to endure ज्या संकटांना कदाचित आपल्याला सहन करायला लागणार आहे, at times will be quite demanding, कधी कधी ती संकट फार हक्काने मागणी करणारी असतील and our allegiance to him at times may be difficult to accomplish. आणि मग त्यामध्ये कदाचित आपल्याला अवघड होऊन बसेल आपण देवाशी केलेला करार पाळणं. But it is in those hard times, पण त्या कठीण प्रसंगातच this kind of commitment that you made will see you through. असल्या पद्धतीचे जे करार तुम्ही देवाशी करता ते तुम्हाला पार नेतील या असल्या अवघड प्रसंगात. Because you will be saying, कारण तुम्ही म्हणाल oh, hard times have come. की ही अवघड परिस्थिती आता अशी निर्माण झाली आहे, पण मला करायला लागणार कारण की मी कमिटेड होतो. त्यावेळी मी सांगितलं मी करणार म्हणजे करणार. पण मी करणार, मी करार केलेला आहे, मी करणार म्हणजे करणार. Amen. आमेन. If you had just said it जर तुम्ही केवळ नुसतं बोलले असता, in a easy time, you can say it. सोप्या वेळेत तुम्ही बोलू शकता. आपण खूप गप्पा मारतो चांगल्या वेळेत, सगळं एकदम सुखसोयीनं सोपं असलं की गप्पा खूप आपण मारतो. मग त्रास आलं, पण काही त्रास आला, जे आपण गप्पा मारलं ते हवामध्ये उडून हो जातं. ना. पण जर Amen. आपण कमिटेड असतो, पण वा वा धन्यवाद. if we have been committed before, आपण जर करारी असू, we will say कितीही संकट येऊ दे, जे मी वचन दिलं मी वचन पाळणार. आमेन. Because you made a commitment. कारण तू करार केलेला असतो. In front of my wife, I made a commitment that I'll buy a sari for her in Hallelujah. Christmas. वा. आता मला पगार नाही वाढवलं तरी चालेल, बायको समोर मी हा बायकोला करार केलेला आहे मी देणार की मी साडी. क्रिसमसला तिला साडी घेणार, तर मी घेणार म्हणजे घेणार, पगारात वाढ नाही झाली तरी घेणार. माझं इज्जतचं सवाल हो ना. आहे. दे Say, बाबा, काय प्रॉफेसी commit. का काय? Say, commitment. नाही नाही, पास्टर नेहमीच घेतात, प्रॉफेसीची गरज नाही. क्रिसमस जवळ आलं. हो ना. Say, now, listen. See, commitment cannot prove its worth in easy times. करार सोप्या काळामध्ये आपली किंमत सिद्ध करून दाखवू शकत नाही, आपलं मोल सिद्ध करून दाखवू शकत नाही सोप्या काळात. In करार. hard times, you know the value of commitment. कठीण प्रसंग जरा इतका कॉर्नर झालोय ना आम्ही अलीकडे की डोकं जाम झालेलं आहे माझं. असल्या कॉर्नर्ड परिस्थितीमध्येच कराराला मोल येतं. Many people say many things. बरीच लोक बरंच काही बोलतात, When trouble comes up, पण काही त्रास आला then they change their words. मग शब्द बदलतात. Amen. अरे पण तू सांगितलं होतं. अरे पण तू बोला. सांगितलं होतं ना. बोला था. लिहून दिलं का तुला? हाँ, बोला था, लिखा लिख दिया. दिया गया. अच्छा बाबा, बोला था, लिख दिया गया. अभी stamp अगले बार से paper लिख के लिखे. मांगेंगे. स्टैम्प पेपर पे लिख के दिया कि बोला बोला हवा में गया. बोला, It's like that. अरे बोला बोला किधर बोला और किधर गया. See, so if you want to go through it all, you need to make a commitment, and when you make a commitment, God will side you in hard times तर तुला to या keep it. सगळ्यातनं जर जायचं असेल ना, तर पहिली गोष्ट पहिली तुला देवाशी करार करायला लागेल. आणि तो करार केल्यानंतर देव तू कुठल्याही असल्या अवघड प्रसंगातनं जरी गेलास ना तरी तुला तो करार पाळायला मदत करेल, कारण तू करार केलेला आहेस. Sometimes कधी कधी some wives say, काही बायका म्हणतात, मी झोपणार नाही जोपर्यंत सगळं भांडी मी वाह धुवून नाही ठेवत. चांगला करार आहे, And then they छान. wash, keep on washing. 12 o'clock, 1 o'clock. नवरा म्हणतो लवकर चल. नाही, मी अच्छा, करार मी मनात अच्छा. ठेवलंय की मी करणार म्हणजे हो ना. कम्प्लीटच करणार. हो, किचन साफ रखना अच्छा है. So sometimes the commitments that you make, you bind yourself in, helps you तर कधी to कधी keep जे it. करार आपण करतो
आणि ज्या कराराला आपण स्वतःलाच बांधून घेतो ते आपल्याला मदत करतात, कारण की ते सारखे डोक्यामध्ये असे घंटा वाजल्यासारखे वाजत असतात. आपण करार केलेला आहे तर आपण करून टाकूया. Amen. Amen. And when you make a commitment to God, आणि मग जर देवाशी आपण करार केलेला असेल you don't back off. मग आपण मागे नाही हटत. Because there is certain sense where you feel the fear of God. मागे हटत नाही किंवा हटायचं नाही, कारण की कुठेतरी मग आपल्याला परमेश्वराचं एक भय असतं. That's why म्हणून you make a commitment to God. तुम्ही देवाला करार करा, Lord, प्रभू I will follow you till the end of my life. माझ्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत मी तुझ्या मागे I'm चालेन. making a commitment to you, मी Lord. तुझ्याशी करार करत आहे प्रभू. Don't worry whether in hard times it will be difficult, because God will help you to keep your commitment in hard times. काळजी नका करू की नको नको मग काही टेन्शन वगैरे आलं तर आणि आपल्याला त्रास झाला तर मग तेव्हा काय करायचं. येऊ दे टेन्शन, होऊ दे त्रास, त्याच्यात पण देव तुला मदत करेल. त्याच्या मागे चालायला, शेवटच्या श्वासापर्यंत केलेला करार पाळायला. And God honors your commitment. आणि देव तुझ्या कराराचा मान करतो. He will bless your commitment. देव तुझ्या कराराला आशीर्वाद He देईल. will reward your देव commitment. तुझ्या कराराला प्रतिफळ देईल. Are you Amen. understanding, people? कळतं का? We'll continue next week. पुढच्या सोमवारी चालू ठेव. Lord, you are a covenant keeping God. That's why we love you, Lord. देव बापा, तू करार पाळणारा देव आहेस म्हणून आमचं तुझ्यावर प्रेम आहे. Your words are not hollow and shallow. तुझे शब्द उथळ आणि रिकामे नाहीत. Your words are substance. तुझ्या शब्दांमध्ये वजन आहे. You are a covenant keeping God. तू करार पाळणारा देव आहेस. All the covenants you've made right from the beginning, सुरुवातीपासून जे सारे करार तू केले you have kept it, Lord. ते सगळे करार तू पाळले. And now you say, Lord, I have to keep my covenant. आता तू म्हणत आहेस प्रभू की मी माझा करार पाळायला हवा. See, whether you like it or not, you are in the covenant. तुम्हाला आवडो किंवा न आवडो तुम्ही करारात आहात. And so it's other thing whether you keep it or not. आणि तो करार तुम्ही पाळताय की नाही पाळताय ही वेगळी बाब आहे. Amen. आमेन. But a But- covenant cannot be made with one person. It's always made between two parties. करार एकट्या माणसात केला जात नाही. करार दोन पार्ट्यांमध्ये केला जातो. It's between God and you. देव आणि तू. See? आमेन. Many people make commitments like that and then they may not keep it. अनेक माणसं अशा पद्धतीचा करार करतील कदाचित आणि कदाचित पाळणार पण नाही. Amen? आमेन. So God is not the loser, we are the losers. तर देव काही पराजयी नाही, आपणच पराजयी. Whatever commitment you make, जो काही करार तुम्ही करता keep it. तो पाळा. Keep it. तो पाळा. Make a commitment to God. देवाला करार करा. Lord, प्रभू, no matter how much money comes in my life, किती जरी माझ्या जीवनात पैसा आला, my relationship with you will never be tarnished. माझं तुझ्याशी असलेलं नातं कधी बिघडणार नाही. It will never become cold. कधीही माझं तुझ्याशी असलेलं नातं थंडावणार No नाही. matter what position you give me, तू किती मोठं पद मला दे, my commitment to you will be the same. मी तुझ्याशी केलेला करार तसाच राहील. I am devoted to you. मी तुला भक्ती द्यायचा करार केलाय. See, today you love people who are loyal to you. आज आपलं अशा माणसांवर प्रेम असतं की नाही की जी माणसं आपल्याला लॉयल असतात, इमानदार असतात. See, you don't just go to people who are not loyal to you. जी माणसं आपल्याशी इमानदार नाही त्या माणसांकडे आपल्याला जायचं मन होत नाही. Amen? Amen. They have to be loyal to you. माणसं इमानदारीनं राहिली पाहिजेत ना. There has to be a faithfulness, काहीतरी कुठेतरी थोडा तरी विश्वासूपणा दिसायला हवा ना. certain truths. काही सत्य. Otherwise, you will not take him with you. नाही तर मग तुम्ही त्यांना आपल्या समवेत घेणार नाही You will not give any responsibility to him. आणि असल्यांना आपण काही जबाबदारी देणार पण नाही. People don't want commitment because there is responsibility. लोकांना करार नको असतात का, कारण करारामागे जबाबदारी येते. एकदा people म्हटलं don't want करायचं म्हणजे responsibility. करायला लागतं. Yes. लोकांना जबाबदारी नको असते. Say, Lord, तर आता म्हणा प्रभू, I know you are committed to me. मला माहितीये तू माझ्याशी करारी आहेस. You are committed to me. तू माझ्याशी करारी आहेस. You know, God is not committed to you till your death. God is committed to you till eternity. देव केवळ तू मरेपर्यंत तुझ्याशी करारी आहे असं नाही. देव सनातनापर्यंत आपल्याशी करारी आहे. You know, you can.
If somebody says, "Can I stay in your house for 10 days?" कोणीतरी जर समजा तुम्हाला म्हटलं की 10 दिवस मी तुझ्या घरी राहू का, and you allow him to stay in your house for 10 days, आणि 10 दिवस तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या घरात राहायची परवानगी दिली, it's a great responsibility. तर ती मोठी जबाबदारी असते. You have to feed him, you have to see that he gets things in the right time. त्याला खायला घालायला लागतं, त्याला सगळ्या गोष्टी वेळेत मिळाल्या पाहिजेत हे पाहायला लागतं. You have to pay the price. It is costly affair. किंमत मोजायला लागते आणि हे सगळं महाग कारभार असतो. If a family wants to stay in your house just because he doesn't have a house for a week, it's a responsibility. एखाद्या फॅमिलीला त्यांच्याकडे घर नाहीये म्हणून 8 दिवसासाठी तुमच्या घरात राहायचं असेल तर त्यामागे तुम्हाला त्याची किंमत मोजायला लागते. You have to sacrifice certain things. तुम्हाला बराच त्यामागे काही त्याग करायला लागेल. Are you understanding? कळतं ना मी काय म्हणतो? At times it is difficult. कधी कधी हे अवघड जातं. Just imagine. कल्पना करा, God has bound himself to be committed to you for eternity. देवाने स्वतःला तुझ्या माझ्याशी सनातनापर्यंत करारात बांधून घेतलंय. God is saying, देव म्हणतो, Peter, पीटर, I'm committed to take care of you for thousands and tens of thousands of years. हजारो आणि हजारो वर्षांपर्यंत मी तुला सांभाळण्यासाठी कराराला बांधलेला आहे. Tens of thousands of years, I'm committed to take care of you. हजारो हजारो वर्षांपर्यंत मी तुला सांभाळणं या कराराला मी बांधलेलो आहे. That's a great responsibility. ही मोठी जबाबदारी आहे. But God is bound they- himself to take care of me for tens of thousands of years. पण देवाने मला हजारो वर्षांपर्यंत देव मला सांभाळणार असा करार करून स्वतःला माझ्याशी बांधलेला आहे. Same goes with you. तसं तुमचं God has bound himself to take care of you for thousands and tens of thousands of years. देवाने स्वतःला तुमच्याशी बांधून घेतलंय की मी तुम्हाला हजारो 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 वर्षांपर्यंत सांभाळीन. Now what should our response be? मग आपला प्रतिसाद काय असायला हवा? God is saying, देव म्हणतो, you just be committed to me for 100 years. तू फक्त 100 वर्ष माझ्याशी करारी राहा. Only 100 years. तू फक्त 100 वर्ष माझ्याशी करारी I'll राहा. be committed to you for tens of thousands of मी years. हजारो हजारो वर्ष तुझ्याशी करारी राहीन. Can't we be faithful to God for only that 100 years? मग ती 100 वर्ष का 70-80 वर्ष पण आपल्याला देवाशी करारी राहायला जमत नाही का? Some of us are 30 and 40 years old. We have got hardly 60 and 70 years old. Can't we be committed to him for that 60 and 70 years old? आपल्यातली काही माणसं 30-40 वर्षाची ऑलरेडी झालेली आहेत. उरलेली 60-70 वर्ष आपल्याला परमेश्वराशी करारी जीवन जगायला जमणार नाहीये का? In that also we struggle. त्याच्यात पण आपण इतकं डोकं फोडतोय. In that also we are not fully committed. त्याच्यात पण आपण पूर्ण करारी नाही. कधी आला मग नाही आला मग गेला. Think upon God. विचार करा देवाचा. Tens of thousands of years he is committed to take care of all of you. हजारो आणि हजारो वर्ष तो आपल्या सगळ्यांना सांभाळायला बांधलेला आहे. Building mansions for us. आपल्यासाठी महाल बांधत आहे. Feeding and clothing us for eternity. आपल्याला खायला घालत आहे. आपल्याला पुरवत आहे सनातनापर्यंत. Does he realize what kind of vow he has made? कळत आहे का देवाला कुठल्या पद्धतीचा करार त्याने केलाय आपल्या सगळ्यांना? With what kind of pledge he has pledged himself with? कुठल्या पद्धतीचा नवस केलाय देवाने आपल्या प्रत्येकाशी? That's why I tell you, म्हणून मी तुम्हाला सांगतो, be committed to God for those just देवाश- few years of 10, 20, 30, 50. देवाशी 100 years. करारी राहा रे. देवाशी करारी राहा. जे काही आयुष्य देवाने 30, 40, 50, 60 वर्षाचं दिलंय त्या देवाशी करारी राहा. Forget about the world. जगाचं सोड, विसर. Those who have not come to the Lord, forget about them. जे प्रभूकडे आलेले नाहीत त्यांचंही विसर. What happens to them, they are responsible for it. त्यांचं जे होईल त्याला ते जबाबदार. You and I, तुम्ही आणि मी we have to be committed to God. आपण देवाशी करारी राहायचं. Say, Lord, म्हणा, प्रभू I want to be committed to you, Lord. मला तुझ्याशी करारी राहायचंय. I know how important it is to be committed to you. मला माहितीये तुझ्याशी करारानं राहणं किती महत्वाचं आहे. Oh Jesus, येशू, I pledge tonight. आज रात्री मी करार करत Come आहे. on, tell him, I pledge tonight. चला सगळ्यांनी त्याला सांगा, आज रात्री मी करार करत Tell आहे. it, tell it, tell it, tell it, everyone of you. सगळ्यांनी त्याला सांगा. God's eyes fall on those people who are committed to him. जी माणसं देवाला करारी आहे त्या करारी माणसांवरच देवाचे डोळे Yes. पडतात. Yes, that is final. हे फायनल आहे. That is final. हे फायनल आहे. Say, Lord, म्हणा, प्रभू ते from बाप्पा, today, आजपासून I'm committed to you, मी Lord. तुला करार करते. I'm committed to you, मी Lord. तुला करारी आहे. As you made a commitment to me, जसं तू माझ्याशी करार केला
I am making a commitment to you. मी तुला करार करत आहे, I will not leave you. मी तुला सोडणार नाही. In all trials and tribulations, I will not turn back. सर्व संकटात त्रासात मी मागे हटणार नाही. I will stand in all persecutions. सगळ्या छानमध्ये मी उभी राहीन. I will be true to you. मी तुला खरी राहीन. I will be true to the church. मी चर्चची खरी राहीन. I will be true to your program. तुझ्या कार्यक्रमात मी खरी राहीन. No matter what happens, काही जरी झालं, I will not go back to Egypt. मी नाही मिसर देशात जाणार. I will not go back to the world. मी जगात जाणार नाही. And I stand by my commitment. आणि माझ्या कराराला मी उभी राहणार. Say to God, I सांगा. stand by my commitment. सांगा तुम्ही देवाला, मी माझ्या कराराला उभी राहणार आहे. I stand by my मी commitment. माझ्या कराराला उभी आहे. Ramanthala Rabba रबाबा Shakara. शंतरो. His eyes are Rabba, roving Rabba. here and there. It is falling and stopping on you now. त्याचे डोळे इकडे तिकडे फिरत आता तुझ्यावर येऊन पडलेले आहेत. Yes. It stops when people make commitment. लोकांनी करार केला की त्या लोकांवर देवाचे डोळे केंद्रित होतात. Why? To bless them, to heal them, to deliver them. का? त्यांना आशीर्वाद द्यायला, सुटका द्यायला, त्यांना Thank you, आरोग्य द्यायला. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. धन्यवाद. When we were in the world, we had no sense of commitments. आपण जगात असताना, आम्ही जगात असताना कराराचं काही भान नव्हतं Now आपल्याला. we have come to the Lord. आता आपण प्रभूकडे आलोय. We have to be committed to Him. आता करारी जीवन जगायला हवं. Lord, now bless my people. प्रभू आता माझ्या लोकांना आशीर्वादित कर. They have made words of commitment माझ्या लोकांनी तुला कराराचे शब्द दिलेत and they will stand by those words. आणि त्या शब्दांना ते जागे राहणार आहेत, खरे राहणार So आहेत. now you bless them. आता तू त्यांना Now आशीर्वाद you दे. heal them. आता तू त्यांना आरोग्य Now दे. you deliver them. आता तू त्यांना सुटका Now you दे. increase them आता तू त्यांना वाढव and lead them आणि and त्यांना guide them. चालव आणि त्यांना मार्गदर्शन कर. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये मी मागतो. Amen and amen. Amen. Praise Amen. God. God Amen. bless you. all. हालेलुया. धन्यवाद. प्रभु पद दृढ धर रे मना. येशू पद दृढ धर रे मना. धर रे मना, धर रे मना. येशू पद दृढ धर रे मना. येशू पद दृढ धर रे मना. खंबीर करार करा, खंबीर. हे गीत मी गात असताना देवाचा पवित्र आत्मा माझ्याद्वारे हे गात असताना केलेला करार अजून बळकट करा, बळकट. ऐक ऐक नाही तर, ऐक ऐक नाही तर, श्रमुनिया जन्मभर, श्रमुनिया जन्मभर. ऐक ऐक, देवाचा आत्मा बोलत आहे. ऐक ऐक नाही तर, ऐक ऐक नाही तर, श्रमुनिया जन्मभर, श्रमुनिया जन्मभर. अंती तूच साधीशील, अंती तूच साधीशील, आत्महत्या
म्हणणार थांब आता नको, हसून आलो, रडून आलो, हे करून आलो, ते करून आलो, लग्न करून आलो, घर घेऊन आलो, असं करून आलो, धंदा करून आलो, ते करून आलो. किती दिवस, किती वेळ पाठीशील, किती वेळ पाठीशील, हास्य रुळला. यशोबद दृढ धर रे मना, यशोबद दृढ धर रे मना, यशोबद दृढ धर रे मना. येशूवीर सोयलासे, येशूवीर सोयलासे, तुझे तुझलाही दिसे. येशूवीर चर्चवीर पास्करवीर सोयलासे, सेवका